विकेट काय नाही, टर्फ विकेटची आम्हाला सवय आहे. बारामतीमध्ये आमच्या आंबेडकर स्टेडियमला आम्ही कंटिन्यू स्टेडियमला खेळतो, त्याच्यामुळे आम्हाला काय ही विकेट काय अशी नवीन होती. ओके. आणि तुमचा आवडता खेळाडू कुठला? कोहली. कोहली. आणि ही NB ट्रॉफी इव्हेंट आयोजन कसं वाटलं? स्पर्धा कशी वाटली? उत्सुकता होती की नव्हती? हो, 100% उत्सुकता होती. आणि हे इंटरनॅशनल टाईपच केलेलं आहे. सचिन सरांनी परत संदेश सरांनी एकदम चांगलं नियोजन केलेलं आहे. Thank you, Ranjit. All the best. This is it for the presentation box. Now handing over to the commentary box. Thank you. धन्यवाद डॉक्टर थोरोमॅन. स्वागत आहे सर्व क्रिकेट रसिकांचं. NB ट्रॉफी 2022 अशी भव्यदिव्य अशी क्रीडा स्पर्धा आपण पाहत आहोत. आज दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील दुसरी मॅच आपल्या समोर येते. मॅच मध्ये जर पाहिलं तर तिसऱ्या पंचांकडे निर्णय सोपवण्यात आलेला आहे. दोन बलाढ्य संघांमधील एका बाजूला विक्रम वॉरियर्स, दुसऱ्या बाजूला परांडे फायटर्स यांच्यामधील मॅच आपण या ठिकाणी पाहतोय. परांडे फायटर्स एका बाजूला आहे आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर विक्रम वॉरियर्स यांच्यामधील मॅच आपण पाहतोय. दोन्ही संघांचे संघ मालक देखील जर पाहिलं तर एका बाजूला विक्रम दादा कुटवाड यांचा संघ विक्रम वॉरियर्स भोरवेल्ला आणि दुसऱ्या बाजूला अप्पासाहेब परांडे यांचा संघ आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय धनकवडीचे. माघारी परतत सौरभ दळवी, एक मोठा विकेट या ठिकाणी मिळताना पाहायला मिळतोय. विक्रम वॉरियर्स हा संघ आपण पाहतोय. दोन बलाढ्य संघांमधील लढत, 8-8 षटकांच्या या मॅचेस. आमच्या सर्व संघ मालकांचं देखील आम्ही विशेष अभिनंदन. त्यांनी या स्पर्धेमध्ये आपलं मालकत्व घेतलं गेलं. निलेशदादा बिनताडे स्पोर्ट्स फाउंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमध्ये क्रांती घडवणारी ही क्रीडा स्पर्धा आज पुणे नगरीमध्ये दुसऱ्या दिवसामध्ये त्यांना पाहायला मिळते. सामाजिक कार्यकर्ते आपल्या कार्याने संपूर्ण धनकवडी पंचक्रोशीला आपलं दखल घेण्यास भाग पाडलेले आमचे लाडके काय म्हणाल माझ्या बरोबरीने पालघर जिल्ह्यातील ख्यातनाम समालोचक प्रशांत जाधव देखील आहेत. त्यांचा संघ आता मैदानात खेळतोय. त्या पद्धतीने पहिली विकेट माघारी NB पडली. ट्रॉफी आयोजन समितीकडून आणि निलेशदादा बिनताडे स्पोर्ट फाउंडेशन कडून खूप खूप स्वागत. आपण वेळात वेळ काढून ही स्पर्धा बघण्यासाठी इथं आलात. विकेट फैक्टर बहुत बड़ा रहेगा. स्टार्ट अच्छा हुआ गेंदबाजी करने वाली टीम का. पुन्हा एकदा जर पाहिलं तर गोलंदाजीसाठी पाहायला मिळतात वैभव. अप्पांना विनंती करतो की आमच्या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे आणि त्यावेळेला अप्पांचा पुन्हा एक वेगवान सन्मान परंतु ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू भोर होता. बॉलच्या तालुक्यातील दिशेने कट केलाय राष्ट्रवादी परंतु तिकडे काँग्रेसचे एक धाव घेण्यात यशस्वी झाले. नेते चांगली गोलंदाजी आदरणीय अचूक विक्रमदादा टप्प्याची कुटवाड गोलंदाजी यांना मात्र विनंती करतो की सुरुवातीपासून आपल्याला त्यांनी पाहायला मिळते. पहिली अप्पांचा धाव सन्मान घेतली करायचे. जाते. विक्रम वॉरियर्स भोरवेल्ला तालुक्याची टीम या ठिकाणी पाहायला मिळते. विविध तालुक्यांच्या टीम देखील पाहायला मिळत आहेत. पुणे जिल्ह्याचा विचार केला तर पिंपरी चिंचवड, पुणे महानगरपालिका 2 महानगरपालिका पुणे जिल्ह्याच्या अंतर्गत येतात. जुन्नर, आंबेगाव, खेड, त्याचबरोबर शिरूर, मावळ, मुळशी, वेल्हे असेल, भोर असेल, पुरंदर असेल, हवेली असेल, त्याचबरोबर बारामती असेल, इंदापूर असेल आणि दौंड असेल. यावेळेला कमी गतीने चेंडू टाकला होता. कौतुक करावं लागेल या गोलंदाजाचं. व्हेरिएशन केलं जात आहे. दबाव आणखी वाढवण्याचा प्रयत्न केला जातोय. मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी जर पाहिलं तर येताना पाहायला मिळत आहेत सूरज कोरम यांच्याकडे देखील क्षमता आहे. परंतु मॅच सुरू करणं सर्वात महत्त्वाचं जबाबदारी दोन्ही फलंदाजांची असेल. एका बाजूला जर पाहिलं तर आपण सतीश पाठारे यांना पाहतोय. त्यांची साथ देण्यासाठी सूरज कोरम मैदानाच्या आतमध्ये आले आहेत. वैभव यावेळेला आणखीन एक चांगला चेंडू परंतु त्याला हळूवार पद्धतीने ऑन साईडला खेळलाय. मिड विकेटचे डीप मिड विकेट वरून क्षेत्ररक्षक येत आहेत. चेंडू अडवतील तोपर्यंत एक धाव पूर्ण केली गेली. पहिल्या षटकात चांगल्या गोलंदाजीचं प्रात्यक्षिक या ठिकाणी दाखवताना पाहायला मिळाले गोलंदाज वैभव वसाव. आज या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून केवळ पुणे शहरच नाही, पिंपरी चिंचवडच नाही तर आजूबाजूच्या तालुक्यांमधून जिल्हाभरातून या स्पर्धेमध्ये खेळाडूंचा समावेश करण्यात आलाय. 16 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होत आहेत. प्रत्येक खेळाडूला जो लिलाव लागला ना तो बोली स्वरूपात, पैसे स्वरूपात लागलाय. आणि स्पर्धेच्या दिवशी त्या काल देखील आपण पाहिलं त्या सर्व खेळाडूंना जेवढी त्यांची लिलावत बोली लागली आहे ती अमाऊंट त्यांना पहिल्याच दिवशी दिली गेलेली आहे. म्हणजे आज देखील जे संघ असतील त्यांना आज स्पर्धेच्या दिवशी, मॅचच्या दिवशी त्यांना जी बोली लागली आहे ते पैसे देण्यात येत आहेत. हाही एक क्रांतिकारी निर्णय. यावेळेला फटका कव्हरच्या दिशेने खेळला जातोय आणि मी आलोय याची चाहूल करून देताना सतीश पठारे, मॅन फ्रॉम दौंड, चौकार.
क्या खूबसूरत स्ट्रोक था, टप्पा खाने के बाद उछाल था, बैकफुट पर बल्लेबाज तैयार थे, कवर के ऊपर से शानदार स्ट्रोक, टाइमिंग बढ़ गया और पटारी के पास वो काबिलियत है, हर तरह का वो शॉट खेल सकते हैं, अनुभव की कोई कमी नहीं है। एक दर्शनीय स्ट्रोक सतीश पटारी का, 5 पर बल्लेबाजी करे, रन संख्या 6 रन, पहले ओवर का खेल समाप्त होता हुआ। ये ओवर बहुत अच्छा घट रहा था लेकिन उसको खराब करने की कोशिश बिल्कुल सतीश पटारी ने की। चंद्रकांत जी बहुत बढ़िया बल्लेबाजी करे खास करके पटारी, लेकिन फिर भी अगर 6 रन बने तो वैभव ने भी कुछ अच्छी गेंदबाजी मैदान के अंदर जरूर की। नक्कीच पहिल्या षटकाचं श्रेय मी वैभव यांना देईल, कारण केवळ 6 धावा पॉवर प्लेच्या या षटकात जरूर शेवटच्या बॉलवर सतीश पठारे यांनी चौकार खेळला असेल, परंतु खूप चांगल्या पद्धतीने षटक आलं। विशेष म्हणजे एक विकेट देखील या षटकात येताना पाहायला मिळाली। आता सूरज कोरम आणि सतीश पठारे यांच्यावर जबाबदारी आहे 8 षटकांच्या या मॅच मध्ये। 8 षटकांचा हा डाव आहे, त्या डावामध्ये एक चांगली धावसंख्या, पहिल्या मॅच मध्ये जर पाहिलं तर 100च्या वर धावसंख्या गेली। आता या मॅच मध्ये किती धावांचं आव्हान उभं केलं जाणार आहे ते मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायचंय। सागर दरेकर येत आहेत यावेळेला कव्हर्सच्या दिशेने मात्र स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न। सागर दरेकर पाईटगावचे खेळाडू आहेत राजगुरुनगर तालुक्यातील आणि जबरदस्त फॉर्मात खूप चांगले उपयुक्त अष्टपैलू खेळाडू आहेत। पोलीस दलात कार्यरत देखील आहेत नवी मुंबई पोलीसमध्ये आणि आज या ठिकाणी खेळण्यासाठी देखील दाखल होताना पाहिलं। खूप सारे म्हणजे आपल्या या प्रीमियर लीग मध्ये खूप सारे पोलीस देखील खेळतात, मग पप्पू तोडकर असतील, बबलू पाटील असतील, त्याचबरोबर झहीर खान साहेब असतील, यांना देखील खेळताना डॉन आहेत। खूप सारे पोलीस म्हणजे एक टीम पोलीस लोकांची देखील टेनिस क्रिकेट मध्ये होऊ शकते। तर तब्येत मॅचच्या दिशेने सागर दरेकर, परंतु समोर जर पाहिलं तर कित्येक वर्ष दौंड तालुक्याला टेनिस क्रिकेटमध्ये झळकावत ठेवण्याचं काम मात्र सतीश पठारे यांनी केलंय। यावेळेला बिगेट करण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी जरूर झाला होता। टप्पा पडल्यानंतर बॉल कट होतोय, जातोय यष्टिरक्षकांच्या दिशेने, निर्धाव चेंडूची सांगता होताना पाहायला मिळते। सागर दरेकर, मी ही स्पर्धा खेळण्यासाठी का आलोय, मला इकडे या स्पर्धेमध्ये का निवडण्यात आलंय, याचे उत्तर या ठिकाणी देण्याचा प्रयत्न केला जातोय। परंतु सतीश पठारे असं अजब रसायन आहे ज्यांना तुम्ही जास्त काळ खामोश ठेवू शकत नाही। मैदानाच्या चौफेर टोलेबाजी करतात, हेही त्यांच्या फलंदाजीचे एक वैशिष्ट्य आहे। पुन्हा बिगेट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी, परंतु सागर आणि सतीश यांच्यातील द्वंद्व आता चांगलंच रंगलंय। हे पॉवर प्ले आहे आणि त्या पॉवर प्ले मध्ये तुम्ही मैदानाच्या चौफेर टोलेबाजी करू शकता, परंतु इकडे प्रयत्न तर मात्र केवळ मिड विकेटला खेळण्याचा होत होता। और चंद्रकांत जी काफी ऑफ स्टंप के बाहर वाली गेंद को ऑनसाइड पर लेके आने की कोशिश कर रहे हैं बल्लेबाज, वो थोड़ी परेशानी है बल्लेबाज के लिए। अच्छी गेंदबाजी, सटीक रन के साथ गेंदबाजी कर रहे हैं दरेकर। इस बार ऑन साइड पर खूबसूरती के साथ डीप मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर भेजते हुए शानदार स्ट्रोक, 6 रन, ब्यूटीफुल टाइमिंग फ्रॉम द बैट्समैन। ये अच्छा स्ट्रोक था, टाइमिंग बढ़ गया, थोड़ा सा ऑफ स्टंप के बाहरी गेंद थी लेकिन थोड़ी आगे गेंद थी, बल्लेबाज के लिए बैकफुट के लिए बस समय मिला और डीप मिड विकेट बाउंड्री लाइन की तरफ पुल शॉट खेलते हुए बल्लेबाज सतीश पठारे। सतीश 11 पर खेल रहे, रन संख्या 13 रन, 1 विकेट के नुकसान पर। अच्छा पैटर्न चल रहा है मैदान के अंदर, उसमें कोई संदेह नहीं है। तर मोठा फटका या ठिकाणी खेळला जातोय, सतीश पठारे यांच्याकडून मोठा फटका खेळला गेला। यावेळेला पुन्हा एक चांगला पदाला लिहित, खूप सुरत, जबरदस्त डोळ्यांचं पारणं फेडणारा फटका येतोय चौकार। लाजवाब बल्लेबाजी मैदान के अंदर, एक बार फिर देखे फ्रंट फुट पर गेंद को खेल दिया ब्लॉक ऑफ बाउंड्री लाइन की तरफ। शानदार बल्लेबाजी मैदान के अंदर बल्लेबाज पठारे द्वारा। वारे वारे आपके वारे न्यारे, मैदान के अंदर कमाल कर रहे सतीश पठारे। 17 धावा धावफलकावर झाल्या। दुसऱ्या षटकात या मॅचची सूत्र स्वतःच्या हातामध्ये घेण्याचा प्रयत्न होतोय सतीश पठारे यांचा। मागील षटकाच्या शेवटच्या बॉलवर आला होता चौकार, आणखी एक चौकार खेळला। यावेळेला जर पाहिलं तर ऑप्टमच्या बाहेरचा चेंडू वाईट जाणार याचा अंदाज त्यांनी घेतला। पंच संजय भालेराव सर आमच्याकडे वळतायत, कळवतायत या ठिकाणी वाईट बॉल आहे। या मॅच मध्ये पंचांची भूमिका निभावतायत खूप ख्यातनाम खेळाडू आणि पंच म्हणून देखील कडक शिस्तीचे ओळखले जाणारे संजय भालेराव सर असतील, कल्याण घोरपडे, आणखीन एक टेनिस क्रिकेट विश्वातील आणि लेदर बॉल क्रिकेट मधील देखील एक मोठं नाव। पंचांच्या भूमिकेमध्ये जोडीला सूर्यकांत आढाव सर आणि त्यांच्या बरोबरीने जर पाहिलं तर शशी साटम सर।
पुन्हा विकेट करण्याचा प्रयत्न, चेंडूच्या लाईन मध्ये नाही. काही चेंडू खूप सुंदर खेळले, परंतु काही चेंडू मध्ये कुठेतरी तंत्र बाजूला ठेवून खेळण्याचा प्रयत्न होता आणि पर्यायाने जर पाहिलं तर या ठिकाणी एक षटकार एक चौकार आला जरूर, परंतु चांगलं षटक याही ठिकाणी त्यांना पाहायला मिळत आहे. पॉवर प्लेच्या 2 ओव्हर संपतायत. 18 धावा धावफलकावर झाल्या आहेत. सतीश पठारे खेळतात 7 चेंडूमध्ये 15 धावांवर. सूरज कोरम खेळतात 3 चेंडूमध्ये 2 धावांवर. अशा रीतीने सागर दरेकर यांच्या या षटकामध्ये धावा आलेल्या आहेत त्या 12. विकेट जरूर नाही आली, परंतु धावा 12 आल्यात. एक विकेट माघारी परतल्यानंतर 18 धावा. आदोड़ी सर, अगर तुलना की जाए तो चंद्रकांत जी पहले ओवर के मुकाबले ये ओवर थोड़ा सा बेहतर था बल्लेबाजों के लिए, और पठारे के जो बल्लेबाज है जिसमें 2 स्ट्रोक इन्होंने अच्छे खेले, लेकिन जब 5वें स्टंप की तरफ गेंद थी, 4थी स्टंप की तरफ गेंद थी, तो उसको ऑनसेट पर लेके आने की जो कोशिश की थी वहां थोड़ा सा फंस गए थे. बाकी 2 स्ट्रोक इन्होंने बहुत अच्छे खेले. पहले ओवर के मुकाबले में ये ओवर बहुत अच्छा रहा विक्रम वॉरियर्स टीम के लिए. नक्कीच प्रत्येक षटकागणिक काहीतरी वेगळं होतं असं क्रिकेटच्या खेळामध्ये, तेच या ठिकाणी पाहायला मिळालं. पहिलं षटक जे होतं ना ते परांडे वॉरियर्स संघाच्या बाजूने, परांडे फायटर्स संघाच्या बाजूने गेलं होतं, आणि दुसरं ओव्हर मी म्हणेल या ठिकाणी ते विक्रम वॉरियर्सच्या बाजूने. 16 षटकांमध्ये अशा प्रकारचं हे रणनीती चढ उतार चालू राहतील, कधी परांडे तर कधी या ठिकाणी विक्रम वॉरियर्सच्या बाजूने. यावेळेला पहिला बॉल थोडासा उंचावरून अमर यांनी टाकला, आणि उंचावरून टाकला आणि खोलवर देखील टाकला होता, आणि ड्राईव्ह केलं त्याला लॉंग ऑनच्या दिशेने. तिकडे एक धाव घेण्यात यशस्वी झाले फलंदाज, आणि स्ट्राईकवर येतात पुन्हा एकदा सतीश पठारे. धावसंख्या 19 वर जाताना पाहायला मिळते. डोळे दिपवणारं आयोजन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. चांगलं मैदान, चांगली खेळपट्टी, चांगले पंच, चांगले समालोचक, चांगल्या ट्रॉफी, चांगलं आयोजन, चांगलं नियोजन पाहायला मिळतंय. चांगली बक्षिसं पाहायला मिळत आहेत. प्रत्येक खेळाडूला दिलं गेलेलं पारितोषिकं पाहायला मिळतात. चांगले प्रेक्षक, त्यांना बसण्याची चांगली व्यवस्था, चांगले मान्यवर, या सर्व गोष्टी चांगल्या पाहायला मिळतात. चांगलं लाईव्ह कव्हरेज याचाही उल्लेख मी या ठिकाणी नक्कीच करेल. तर या सर्व गोष्टींचा लेखाजोखा या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पहा, मान्यवर, दर्दी प्रेक्षक आनंद घेत आहेत या मॅचचा. पुणे जिल्ह्याच्या इतिहासात नव्हे तर महाराष्ट्राच्या टेनिस बॉल इतिहासातील अशी एक ऐतिहासिक स्पर्धा आपण पाहतोय, ज्या स्पर्धेच्या माध्यमातून एक वेगळा मापदंड निर्माण केला जातोय. यावेळेला प्रभावित झाले ज्या पद्धतीचा हा चेंडू आला. सतीश पठारे शेवटच्या क्षणापर्यंत हा चेंडू खेळू शकले नव्हते, परंतु एका धावेने शेवटच्या क्षणी जर पाहिलं तर या बॉलला गलीच्या दिशेने ढकललं. तिकडे एक धाव घेण्यात यशस्वी झाले, आणि धावसंख्या जर पाहिली तर 1 ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते, ती म्हणजे 20 वर. सुरुवात खराब झाली होती, परंतु तदनंतर या दोघांमध्ये म्हणजे एका बाजूने सतीश पठारेंचं आक्रमण आणि स्ट्राईक रोटेट करण्याचं काम म्हणा, ते सध्या सूरज कोरम यांच्या माध्यमातून देखील केलं जात आहे. समोर आहेत गोलंदाजीसाठी अमरनाथ गोरे. बिग हिट केला जातोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मात्र या ठिकाणी राहिला, आणि बघता बघता बॉल जातोय सीमा रेषा पार. षटकार. अमरनाथ गोरे बिल्कुल इस वक्त गेंदबाजी जो कर रहे हैं ना, पैरों की तरफ गेंद थी, सूरज के पास मौका था, अपने बाजू खोलने के लिए बैकफुट पे चले गए, क्रीज की गहराई का इस्तेमाल किया और गेंद को तारामंडल में खेल दिया. खिलाड़ी थे लेकिन वो बन गए दर्शक, दर्शक बन गए दीवाने. एक दर्शनीय स्ट्रोक सूरज कोरम का. इस शॉट से चंद्रकांत जी इनका कॉन्फिडेंस बढ़ने वाला है. नक्कीच तो वाढेल बघा. आत्मविश्वास कारण एका बाजूला सतीश यांच्याकडून फटके आलेत, आणि जर मोठा फटका सूरज कोरम यांच्याकडून आला तर त्यांचाही आत्मविश्वास वाढेल, आणि त्यांच्याकडे ती क्षमता आहे. यावेळेला पहा, चांगल्या पद्धतीने या बॉलला ड्राईव्ह केलं जात आहे. मिड ऑफच्या दिशेने मात्र बॉलला ढकललं. प्रत्येक बॉलवर तुम्ही आक्रमण नाही करू शकत. काही वेळेला तुम्हाला अशा पद्धतीचे फटके खेळावे लागतील, सिंगल डबल्स घ्याव्या लागतील, मायनस बॉलवर प्रहार करावे लागतील, एकमेकांवर आत्मविश्वास दाखवावा लागेल. कधी तुम्ही स्ट्राईकला, कधी तुमचा साथीदार स्ट्राईकला, या गोष्टी कराव्या लागतील. कारण क्रिकेट एकट्या दुकट्याचा खेळ नाहीये, हा 11 जणांचा खेळ आहे. 11च्या 11 जेव्हा चांगले खेळतात त्यावेळेला मात्र संघ विजयी होत असतो. त्यामुळे एकमेकांवरचा विश्वास ठेवणं देखील तेवढंच महत्वाचं आहे. 27 धावा धावफलकावर आहे. एक विकेट माघारी परतली आहे सतीश. कमी गतीचा चेंडू यावेळेला होता, परंतु आडव्या बॅटने फाईन लेगला पाठवला. अंदाज घेतला होता या चेंडूचा की आडव्या बॅटने हा खेळला जाऊ शकतो, परंतु ज्या वेळेला आडव्या बॅटचा पवित्रा घेतला त्याच वेळेला चेंडूची गती कमी केली, आणि जरी बॉल हा खेळला फाईन लेगच्या दिशेने फक्त 1 धाव त्या ठिकाणी घेतली जाते. तिसरं षटक मार्गस्थ आहे. धावसंख्या 28 आहे. 1 विकेट माघारी परतल्यानंतर आपण पाहत आहोत एक अशी भव्य दिव्य डोळे दिपवणारी क्रिकेटची स्पर्धा. नाव आहे NB ट्रॉफी. NB ट्रॉफीचं भव्य दिव्य आयोजन, आणि आज NB ट्रॉफीचा दुसरा दिवस. तमाम क्रिकेट रसिकांच्या नजरा लागलेल्या आहेत पुण्यावर, या शिंदे हायस्कूलच्या क्रीडांगणावर.
यावेळेला पुन्हा त्याच दिशेने स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न होतोय. मिड ऑफचे फिल्डर येत आहेत. एक मोठा फटका आल्यानंतर सूरज कोरम यांच्या विरुद्ध अमरनाथ गोरे यांनी एक वेगळ्या धाटणीची गोलंदाजी केली. त्यानंतर त्यांना मोठे फटके नाही मारू दिले, परंतु एक एक धाव घेत धावफलक पुढे निघालाय. षटक क्रमांक 3 संपतंय. 3 षटकं संपतायत. धावसंख्या झाली 29. 1 विकेट माघारी परतली आहे विक्रम वॉरियर्स या संघाची. सूरज कोरम खेळतायत 7 चेंडूमध्ये 11वर, तर सतीश पठारे खेळतायत 9 चेंडूमध्ये 17 धावांवर. 3 षटकं संपलीत 29. चंद्रकांत जी देखिए, हर चमकने वाली चीज सोना नहीं होती, तो हर गेंद आपको चौके छक्के के लिए नहीं आएगी, आपको स्ट्राइक रोटेट भी करना होता है. तो सूरज कोरम और सतीश पठारे ने इस ओवर में एक बड़ा शॉट भी खेला और उसके साथ स्ट्राइक रोटेट करने की भी कोशिश की. मतलब इस ओवर में इन्होंने सेंसिबल क्रिकेट खेली है और अब जाकर दूसरे विकेट के लिए एक शानदार साझेदारी सूरज कोरम और सतीश पठारे के बीच पनपती भी. 2 ओवर का खेल था, जिसमें एक बार फिर देखिए पहला ओवर गेंदबाजों का रहा, दूसरा ओवर बल्लेबाजों का, और चंद्रकांत जी तीसरा ओवर भी बल्लेबाजों का रहा है. अपस्य परांडे यांचा संघ पाहायला मिळतोय. परांडे फायटर्स दुसऱ्या बाजूला या ठिकाणी विक्रम वॉरियर्स संघ पाहायला मिळतोय. यावेळेला कट केला जातोय हा फटका, परंतु क्षेत्ररक्षक तैनात आहे डीपला, तिकडे एक धाव मिळेल. हर्षवर्धन सांगळे आणखी एक जबरदस्त गोलंदाज आहेत. आम्ही यांना लगातारच्या 4 विकेट घेताना देखील पाहिलंय. श्री11 मधून खेळत असताना तेच हर्षवर्धन सांगळे या ठिकाणी गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. परंतु दोन्ही फलंदाज सुरुवातीच्या एक धक्का आला रनआउटच्या स्वरूपात, परंतु आता नजर बसवली आहे. या डावाला आकार देण्याची भूमिका निभावताना पाहायला मिळत आहेत. 1 विकेट माघारी परतली. 30 धावा धावफलकावर. सतीश पठारे प्रत्येकाला सिद्ध करायचं आहे की मला माझ्यावर का बोली लावली गेली आहे. जी बोली पॉईंटच्या स्वरूपात नव्हती तर पैशांच्या स्वरूपात होती. मला NB ट्रॉफीला निवडले तर काहीतरी करावं लागेल, कारण तुमचा प्रत्येक वर्षीचा फॉर्म तसाच राहतो असं नाहीये. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या, कारकिर्दीच्या मध्यावरचा, कारकिर्दीच्या शेवटचा. काहींची कारकिर्दीतील पहिली मोठी स्पर्धा असेल, काहींची शेवटची असेल. तुम्हाला सिद्ध करायचं आहे. यावेळेला पुल करण्याचा प्रयत्न जरूर होता, परंतु टप्पा पडल्यानंतर अपेक्षेपेक्षा बॉल खाली राहिला. त्यामुळे बॅटच्या ज्या ठिकाणी चेंडू आदळणं गरजेचं होतं तिकडे नाही लागला आणि किनारा घेत असताना हा एका धावेमध्ये परावर्तित केला गेलेला फटका पाहायला मिळतोय. 31 धावा धावफलकावर आहेत. षटक क्रमांक जर पाहिलं तर 4थं मार्गस्थ असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. हर्षवर्धन सांगळे कर्णधारांनी जो विश्वास दिलाय तेच सांगितलंय परांडे फायटरच्या या संघाच्या कर्णधारांनी की तुम्हाला विकेट घ्यायची आहे, तुम्हाला धावा रोखायच्या आहेत, परंतु समोर धावाही करायच्या आहेत. त्यासाठी सूरज यावेळेला पुन्हा एक चांगला चेंडू, त्यालाही पॉईंटच्या दिशेने खेळून काढलाय, ढकललाय. लेंथ खूप चांगली ठेवली आहे. आताही जर पाहिलं तर लेंथवरचाच बॉल होता. वुडलेन स्पॉटवरचा चेंडू, त्याला केवळ ढकललं पॉईंटच्या दिशेने आणि आणखी एका धावेचा चेंडू या ठिकाणी येताना पाहायला मिळाला. 32 धावा धावफलकावर आहे. 1 विकेट माघारी परतल्यानंतर सतीश पठारे आणि सूरज कोरम या जोडीच्या माध्यमातून चांगली आता पार्टनरशिपही झाली आहे. अतिशय सुंदर क्रीडा स्पर्धेचं आयोजन तर आपण या ठिकाणी पाहतोय आणि प्रत्येक खेळाडू उत्साहित आहे, संघ मालक उत्साहित आहे. एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये आम्हाला संघ मालकत्व मिळालंय यासाठी ते समाधानी आहेत. यावेळेला फटका समोरच्या दिशेने खेळताना पाहायला मिळत आहेत आणि हर्षवर्धन सांगळे यासाठी चेंडू त्यांच्या हातात दिला होता. विकेट घ्यायची होती, तीही घेतली कुणाची तर सतीश पठारे यांची. तो सतीश पठारे बैक टू द पेवेलियन, 11 गेंदों का सामना किया, 8 रन बनाए. बहुत अच्छा स्टार्ट इनको मिल गया था. एक बार फिर हमला करने की कोशिश और शिकार बन के बैक टू द पेवेलियन चले गए. थोड़ा सा हेलीकॉप्टर खेलने की जो कोशिश की थी और टाइमिंग अच्छा नहीं हुआ. लॉन्गा पर कोई गलती नहीं है. मेरे हिसाब से हर्षवर्धन को एक बहुत बड़ा विकेट मिला है, बहुत बड़ा शिकार इन्होंने कर दिया है. अब दूसरे विकेट का पतन, दूसरा ब्रेक थ्रू मिलता हुआ परांडे फाइटर्स टीम को. एक सेट बल्लेबाज को आपने आउट किया है तो बिल्कुल इसका फायदा गेंदबाजी करने वाली टीम को मिलेगा, परांडे फाइटर्स टीम को मिलेगा. राजू नवीन फलंदाज येत आहेत. राजू दिघे भोर तालुक्यातील खेळाडू आहेत. पाहूया आज भोर तालुक्याचंच प्रतिनिधित्व करतायत विक्रम वॉरियर्स या संघासाठी खेळताना पाहायला मिळतील. एक पार्टनरशिप जी बनत चालली होती तिला ब्रेक केलंय आणि हर्षवर्धन सांगळे यांची खासियतच ती आहे, पार्टनरशिप ब्रेक करण्याचं काम करतात. विकेट टेकर आहेत. विकेट घेतली आहे सतीश पठारे यांची. संघाची धावसंख्या जर पाहिली तर 32 आहे. 2 विकेट माघारी परतले असताना भव्य दिव्य स्पर्धा. प्रत्येकाला वाटत असेल आपण या ठिकाणी यावं, आपण या ठिकाणी खेळावं. बॉलिंग म्हणा, बॅटिंग म्हणा, फिल्डिंग म्हणा, जे मिळेल ते या ठिकाणी करून दाखवावं. प्रेक्षकही आनंदी असतील. यावेळेला देखील जर पाहिलं तर कव्हरच्या दिशेने स्ट्रोक खेळला जातोय. राजूजी यांच्या बॅटमधून एक चांगला फटका आलाय. कव्हर्सला पाठवलं या चेंडूला आणि 1 धाव त्या ठिकाणी अर्जित केली गेली आहे. या षटकात खूप चांगली गोलंदाजी होताना पाहायला मिळाली आतापर्यंत. जखडून ठेवले म्हणेल मी. जरी विकेट या ठिकाणी 1 विकेटही आली आहे आणि मोठा फटकाही रोखलाय आतापर्यंत म्हणेल, कारण 33 वर 2 धावा
2 विकेट मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळतात, कारण 33 धावा धावफलकावर. अपेक्षा होती एक मोठं धावसंख्या या ठिकाणी थोडी येणं गरजेचं होतं, परंतु अजूनही येणारी काही षटकं आहेत त्या ठिकाणी आक्रमण होणारच आहेत. यावेळेला पुन्हा एक चांगला चेंडू, पुन्हा त्या चांगल्या पद्धतीने केवळ ढकललाय. हर्षवर्धन सांगळे की फॅक्टर राहिले या ठिकाणी. या षटकात एक महत्वाची विकेट घेत असताना केवळ 5 धावा खर्च केल्या आहेत परांडे फायटर्स या संघासाठी, आणि बघता बघता 4 षटकं संपलेली आहेत. धावसंख्या झाली ती 34. 2 विकेट माघारी परतलेले आहेत. वाजवतोय का? आणि अलीकडच्या कालावधीमध्ये भल्या भल्या वेगवान गोलंदाजांकडून आपल्याला स्लोवर वनचा वापर करताना पाहायला मिळतं. तसं तानाजी यांनी देखील या स्लोवर वनचा वापर या ठिकाणी केलाय. प्रभावी होता तो. यावेळेला वेगवान, वा, एक स्लोवर वन टाकला, दुसरा फॅक्टर वन टाकला. लगातार 2 बॉल खूप प्रभावित करणारे. अपेक्षा देखील नसेल त्यांना एवढा स्लो बॉल येईल आणि त्यानंतरचा एवढा वेगात होईल. हा तोच फलंदाज आहे ज्यांनी या षटकामध्ये त्यांच्या विरुद्ध षटकार मारलाय, परंतु तदनंतरचे 2 बॉल टाकलेत ना, वा, का तुम्ही मला षटकार मारला, ही घ्या त्याची सजा. परंतु या ठिकाणी सूरज कोरम यांच्याकडे देखील क्षमता आहे आणि ती दाखवावी लागेल. यावेळेला ऑफ्टमच्या बाहेर पुन्हा एकदा ऑफ्टमची लाईन, जी वाईड लाईन पकडून टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतो, त्या प्रयत्नात पुन्हा एकदा वाईड बॉल येतोय. धावसंख्या जर पाहिली तर पुढे जाईल. 44 वरी धावसंख्या जाते. 5वं षटक मार्गस्थ असताना पहिला डाव सुरू आहे. एका बाजूला परांडे फायटर्स, दुसऱ्या बाजूला विक्रम वॉरियर्स यांच्यामधील सामना आपण पाहतोय. NB ट्रॉफी, निलेश दादा बिनताडे स्पोर्ट्स फाउंडेशन धनकवडी पुणे यांच्या माध्यमातून एक भव्य दिव्य अशी टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा, म्हणजेच पुणे जिल्हा टेनिस बॉल प्रीमियर लीग. यावेळेला ऑफ्टमच्या बाहेरचा चेंडू, त्याला खेळण्याचा प्रयत्न राहिला. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडंसं वळण घेतोय आणि क्षेत्ररक्षकाच्या दिशेने जातोय. 1 रन त्या ठिकाणी मिळेल. तानाजी बनसोडे अपेक्षेप्रमाणे चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाले. एक षटकार आला जरूर, 2 अवंतरच्या स्वरूपात धावाही आल्या, परंतु धावसंख्या संघाची निर्धारित आता 5 षटकं झाली आहेत आणि 45 धावा धावफलकावर होताना पाहायला मिळत आहेत. एका बाजूला खेळतायत राजू डिघे आणि त्यांच्या जोडीला आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सूरज कोरम. और चंद्रकांत जी, जिस तरह से मुकाबला चल रहा है, इस मुकाबले में एक साझेदारी बिल्कुल अब बनती हुई. तीन ओव्हर बाकी आहेत. काय म्हणाल प्रशांतजी, या 3 ओव्हरमध्ये किती धावा अपेक्षित असतील तुम्हाला? देखिए, यहाँ से कम 80 के आसपास जाने की कोशिश करेंगे. बल्लेबाज सूरज बहुत अच्छी पारी खेल रहे हैं, अपनी टीम के लिए सेट हो चुके हैं. एक साझेदारी बिल्कुल पनप रही है, तो इसको थोड़ा और बेहतर करने की कोशिश करेंगे. और दूसरी तरफ से मैं समझ सकता हूँ कि साझेदारी को तोड़ने का प्रयास हो जाएगा. विकेट की तलाश में रहेंगे गेंदबाज. नक्कीच. आणि त्यासाठी हर्षवर्धन सांगळे यांना पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आणलं गेलंय. समोर आहे सूरज. यावेळेला पहिलाच बॉल वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न, थोडेसे शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न राहिला होता आणि त्या प्रयत्नात जर पाहिलं तर खोलवर टप्प्याचा चेंडू हर्षवर्धन यांनी टाकला. धावबाद आहे की नाही हा निर्णय पोहोचवण्यात आलेला आहे 3ऱ्या पंचांकडे. तो बिल्कुल इस वक्त कुछ देर के लिए खेल रुकने वाला है. बहुत ही ज़बरदस्त माहौल यहाँ बना हुआ है. आप देख रहे हैं निलेश भिंताड़ स्पोर्ट फाउंडेशन प्रेसिडेंट, NB ट्रॉफी, फेस्टिवल ऑफ टेनिस क्रिकेट, पुणे डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग 2022. और ये आज दूसरे दिन का मैच चल रहा है, दूसरा मुकाबला. काफ़ी ऑफ्टम के बाहर गेंद थी, वाइड यॉर्कर डालने का प्रयास किया गया. और आपने सही कहा कि थोड़ा सा पीछे हटकर खेलने का जो प्रयास किया गया था और टेलीग्राम मिल गया गेंदबाज को, तो वाइड यॉर्कर परफेक्ट बॉल था. और क्या विकेट कीपर ने अपना काम कर दिया है वो देखना बहुत ज़रूरी है. खेळाडू प्रकाशात झोतामध्ये आले. टेनिस क्रिकेटच्या अनेक स्पर्धा प्रकाश झोतामध्ये आलेल्या आहेत आणि या संपूर्ण क्रिकेटच्या खेळाला आता व्यावसायिक स्वरूप प्राप्त झालेलं आहे. आणि त्याचं एक छान उदाहरण आपल्याला NB ट्रॉफीच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. आणि पुण्यनगरीमध्ये आता तुम्ही मगाशी आपण बघितलं तर निश्चितच आता ऑनस्क्रीन जर बघितलं तर आउट दिलं गेलेलं आहे. परंतु मगाशी आता विशालला पाहिलं, तिथं अफजल सरांना पाहिलेलं आहे. तर या स्पर्धेमध्ये ते नवीन चेहरे शोधत आहेत. भविष्यात पुण्यामध्ये येणारे नवीन चेहरे कोणते असतील, तरुण खेळाडू कोणते असतील, उदयोन्मुख खेळाडू कोणते असतील ते शोधतायत आणि त्याची चर्चा करतात. अशा प्रकारच्या स्पर्धा अन्य ठिकाणी होतील का याची चाचपणी या ठिकाणी केली जाते. नक्कीच क्रिकेटमध्ये प्रत्येकाची भूमिका असते. पहा, जे सिनियर खेळाडू आहेत ते काही आपली कारकीर्द संपल्यानंतर पंचांची भूमिका निभावतात, काही कॉमेंटेटरची भूमिका निभावतात, काही व्यवस्थापकाची भूमिका निभावतात. क्रिकेट सोडत नाहीत.
आज अफजल सर देखील जर पाहिलं तर त्या ठिकाणी प्रत्येकसाठी काही खेळाडू शोधत असतील, काही NB साठी देखील त्या ठिकाणी खेळाडू शोधत असतील. म्हणजे प्रत्येक जण या क्रिकेटशी कशा ना कशा प्रकारे जोडलेला आहे. कोणी ग्राउंड्समन म्हणून भूमिका निभावतो, कोणी जर पाहिलं तर आपल्यासारख्या समालोचन क्षेत्रात देखील येताना पाहायला मिळतात. तर ज्यांचं या क्रिकेटशी नातं जोडलं गेलं ना, तो मात्र कोणत्या ना कोणत्या प्रकारे या क्रिकेटशी जुडताना आपल्याला पाहायला मिळतो. आणि म्हणूनच की काय आपली एक वेगळी दुनियाच तयार झाली आहे टेनिस क्रिकेटची. या टेनिस क्रिकेटच्या दुनियेतील आपण सर्वजण आहोत. यावेळेला पुन्हा खोलवर टप्प्याचा चेंडू टाकण्याचा प्रयत्न. हर्षवर्धन सांगळे, तानाजी बनसोडे हे दोन असे गोलंदाज आहेत ब्लॉक होल स्पेशलिस्ट. परंतु आता जर पाहिलं तर या ठिकाणी वसीम येत आहेत या ठिकाणी फलंदाजीसाठी. सूरज कोरम यांच्या जोडीला त्यांना पाहायला मिळतील. बारामतीची खेळाडू क्षमता आहे त्यांच्याकडे. ओ दांडी 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 गुल, विकेटचं पतन. हवा के बिना हम रह नहीं सकते, पानी के बिना हम जी नहीं सकते, और ऐसा आलम बन गया दोस्तों कि यॉर्कर के बिना हम बच नहीं सकते. क्या परफेक्ट यॉर्कर था, ड्रीम बॉल था, खास करके गेंदबाज था हर्षवर्धन का. बहुत जबरदस्त गेंदबाजी करी. बॉलिंग एनालिसिस की बात करें तो 1.4 ओवर में 9 रन दिए हैं और 2 सफलता अर्जित की है. तो आपने सही कहा कि ये ऐसे गेंदबाज हैं जो विकेट लेते हैं, ब्रेक थ्रू दिलाते हैं और जोड़ियां तोड़ने में कामयाबी होती है. बहुत बढ़िया गेंदबाजी आज हर्षवर्धन द्वारा. तर अजूनही पल्ला गाठण्याची संधी आहे. एकूण धावसंख्या जर पाहिली तर या ठिकाणी 47 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. आणि वेळ आली आहे संघनायकाने मैदानात येण्याची. किती वेळ तुम्ही त्यांना थांबून ठेवला. मैदानाच्या आतमध्ये बिग वन स्टार बॅटिंगसाठी येताना पाहायला मिळतील. पाहूया कशा प्रकारची कामगिरी शफिक शेख यांच्याकडून केली जाते. आज या स्पर्धेमध्ये संघनायकाच्या भूमिकेत देखील त्यांना आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर सूरज कोरम 16 चेंडूमध्ये 22 धावांवर खेळतायत. येणाऱ्या डावामध्ये किंवा येणाऱ्या ओव्हर्समध्ये मोठमोठे फटके आले तर सन्मानजनक स्थितीमध्ये विक्रम वॉरियर जाऊ शकतो. ती क्षमता शफिकमध्ये आहे आणि ती दाखवावी लागेल. योग्य वेळ आली आहे ते दाखवून देण्याची सुद्धा. कारण आपण कधी परफॉर्मन्स करतो आणि कुठे करतो ते खूप महत्त्वाचं असतं. चांगला बॉल, पुन्हा खोलवर टप्प्याचा चेंडू टाकलाय. प्रत्येक बॉलला त्यांनी अगदी खोलवर ब्लॉकमध्ये किंवा वाईड यॉर्कर हे चेंडू टाकण्याचा प्रयत्न मात्र आतापर्यंत केलेला आहे तो मात्र गोलंदाज हर्षवर्धन सांगळे यांनी. आणि म्हणूनच जर पाहिलं तर त्यांचं दुसरं षटक या ठिकाणी सुरू आहे. केवळ 8 धावा खर्च केल्या आहेत आणि 2 महत्त्वपूर्ण विकेटही घेतलेत. 48 धावा, 4 विकेट माघारी परतल्यानंतर 6वं षटक सुरू आहे विक्रम वॉरियर्स. परंतु कालच्या दिवसाच्या मॅचेस आठवा. 1 ओव्हर देखील काफी असते मॅचचं गणित बदलवण्यासाठी. यानंतर आणखी 2 ओव्हर येणार आहेत, त्यामुळे आक्रमण तर तिकडेही होतील. यावेळेला फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. वा, जबरदस्त फटका येतोय कव्हरच्या दिशेने. लाजबाब षटकार षटकार षटकार. क्या कमाल का स्ट्रोक था. इनसाइड आउट बिल्कुल खेलते हुए बल्ले के बीच और बीच टाइमिंग बढ़ गया. उसके बाद में भागने की जरूरत नहीं है. खिलाड़ी यहाँ भी थे लेकिन वो बन के दर्शक बन गए दीवाने. दर्शनीय स्ट्रोक इनसाइड आउट का एक आज के दिन का खूबसूरत छक्का. मजा आया देखने के बाद. नक्कीच या ठिकाणी विक्रम कुटवाड साहेब आहेत आणि त्यांच्या दिशेलाच फटका मारला. सांगतायत साहेब तुम्ही टेन्शन घेऊ नका, आम्ही आहोत मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला लोअर फुल टॉस बॉल, त्याला देखील पॉईंटच्या दिशेने मार्गस्थ गॅपमध्ये बॉल जातोय. एक धाव तिकडे घेतली जाईल. दुसऱ्याही धावेचा प्रयत्न. क्रिकेटमध्ये वेळ बदलायला वेळ लागत नाही आणि ती आता सुरुवात झाली आहे. बघता बघता जर पाहिलं तर 6 षटकांचा खेळ संपलाय. 56 धावा धावफलकावर येताना पाहायला मिळत आहेत. 4 विकेट माघारी परतल्यात जरूर. शफिक शेख मैदानाच्या आतमध्ये एका धावेवर खेळतायत. सूरज कोरम काय जबरदस्त पारी खेळली आहे त्यांनी. ज्यावेळेला संधी मिळते मोठे फटके खेळतायत. अन्यथा सिंगल डबल्स देखील चांगल्या पद्धतीने काढतायत. हर्षवर्धन सांगळे असं वाटत होतं धोकादायक ठरतायत. त्याच वेळेला शेवटच्या टप्प्यात त्यांच्या विरुद्ध धावा आल्या. 2 षटकात त्यांनी 2 विकेट घेत असताना 16 धावा खर्ची केल्या आणि 2 षटक अजूनही बाकी आहेत. 56ला 4. चंद्रकांतजी, ज्या पद्धतीने आता मैदानामध्ये मॅच सुरू आहे, असं म्हणतात की खेळ आणि वेळ कधी बदलेल याचा काही नेम नाही. अनिश्चितता या क्रिकेटच्या खेळामध्ये ठासून बदलेली आहे आणि सूरजची बॅट मैदानामध्ये तळपते. अप्रतिम बॅटिंग. आणि आता मला वाटतं यावेळेला मैदानामध्ये एक पंचांचा इशारा देखील झालेला आहे. बॅटिंग पॉवर प्ले असेल तर हर्षवर्धनची जी 2 षटकात 16 धावा 2 गडी त्याने बाद केलेली आहेत. या उर्वरित 12 चेंडूमध्ये जर 3 ते 4 मोठे फटके इथे सेट झालेले बॅट्समन सूरज कोरमने खेळल्या तर 75 ते 80 धावसंख्या आता डोळ्यासमोर असेल त्यांच्या. तर त्यासाठी हे षटक खूप महत्वाचं आहे. हा इंट देखील तेवढाच महत्वाचा आहे. शफिक शेख यांच्याकडे क्षमता आहे. सूरज बहरात आलेत, त्यामुळे ही 2 ओव्हर आणि त्यातल्या त्यात हे षटक खूप महत्वाचं आहे. आपण पाहू शकता संघनायक देखील संघाचे संघमालक स्वतः विक्रम कुटवाड साहेब देखील या ठिकाणी या स्पर्धेचा आढावा घेत आहेत.
आक्रमण केलं गेलंय, समोरच्या दिशेने मारला गेलेला फटका शफीक मॅन फ्रॉम बिग वन यांच्या बॅट मधून येतोय सिक्सर. क्या शानदार स्ट्रोक बल्लेबाज के बीच बल्ले के बीचों बीच खेलते हुए एक बार में थोड़ा ऑफ स्टंप के बाहर जाते हुए गेंद को खूबसूरती के साथ खेल दिया और उसके बाद में भागने की जरूरत नहीं है. स्टैंड एंड डिलीवर, यहाँ मोमेंटम बनाने के लिए इस तरह का शॉट आपको खेलना था. बिल्कुल एक बहुत अच्छा शॉट मिडल द बैट शफीक शेख के बल्ले से 7 पर खेल रहे और चंद्रकांत जी इस खूबसूरत स्ट्रोक के साथ अपने इरादे को स्पर्श करते हुए बल्लेबाज. नक्कीच शफीक संगणक आहेत, धडाकेबाज खेळाडू आहेत आणि म्हणूनच की काय संपूर्ण जिल्हाभर त्यांच्याही नावाची चर्चा आपल्याला पाहायला मिळते. आणि चर्चा का होते बॅटच्या स्वरूपातून दाखवावं देखील लागतं, ते केलंय. समोर वैभव आहेत, लासूरने इंदापूरचे गोलंदाज देखील आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे या दोन्ही जर खेळाडू जर पाहिले तर एकाच परिसरातील आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामुळे कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी केली जाते. शफीक फलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाहूयात कशा प्रकारची कामगिरी करतील. समोर जर पाहिलं तर वैभव, त्यांच्या विरुद्ध आक्रमण करायची ती रणनीती बनवावी लागेल आणि हे आक्रमण करण्याचीच षटकं आहेत. आपण पाहत आहोत एनबी ट्रॉफी. वेगवान चेंडू जरूर होता, त्याला मिड विकेटच्या दिशेने पाठवलंय, प्रॉपर टायमिंग नाही करू शकले, बॉल थोडासा बाजूला गेला, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय, स्ट्राईक चेंज होते, स्ट्राईकवर पुन्हा एकदा येत आहेत शफीक. एक एक धाव खूप महत्वाची असते आणि एक एक धाव तुम्हाला वाचवावीच लागते. स्ट्राईक चेंज झाली आहे, जिकडे स्ट्राईकवर येऊ शकत असते सूरज, परंतु आता आलेत ते शफीक. त्याचा काय फायदा होतोय की तोटा होतोय यानंतरच्या चेंडूवर आपल्याला कळेल. 64 धावा धावफलकावर होत आहेत. षटक क्रमांक जर पाहिलं तर 7वं मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळतंय. एनबी ट्रॉफीचा थरार आपण पुणे नगरीत अनुभवतोय. यावेळेला फायदा झालाय त्या गोष्टीचा, ज्या स्ट्राईक चेंज झाली, बॅटची कडा घेत असताना स्टंपचा वेध घेतला आणि येते विकेट. वैभव यांना यश मिळतंय. देखिए बिल्कुल मैदान के अंदर क्या हुआ था, बॉल डालने से पहले थोड़ा बैकफुट पर चले गए थे, प्ले डाउन होते हुए बल्ले को लगे, उसके बाद में गेंद स्टंप को लगती हुई इंपॉर्टेंट विकेट है. शफीक बहुत डेंजरस बल्लेबाज है लेकिन उनको जल्दी आउट किया गया है. देखिए बीच चले गए थे, ट्रिगर मोमेंट ये था, बॉल डालने से पहले इनका पिछला पैर बिल्कुल स्टंप की तरफ चला गया था. तो क्रीज के गहरे का इस्तेमाल करने की कोशिश की बल्लेबाज ने और वैभव ने बहुत बढ़िया तरीके से अच्छी गेंदबाजी करते हुए इनको जो टेलीग्राम मिल गया था, सही इलाके में गेंदबाजी करते हुए शफीक का बेस कीमती विकेट, प्राइसलेस विकेट इनको मिला है. 5 विकेट खो चुके हैं इस वक्त और बढ़िया गेंदबाजी खास करके वैभव द्वारा. नवीन फलंदाज मैदानात येत आहेत. 64 धावा धावफलकावर आहेत, 5 विकेट माघारी परत आहेत. वैभव यांना यश मिळत आहे. एक मोठा फटका आला परंतु दुसऱ्याच बॉलवर त्यांनी शफीक यांचा मोठा अडसर दूर केला आणि नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. फलंदाज निलेश लोणकर, बारामती तालुक्यातील एक मोठं क्रिकेटमधील नाव आहे. आज मोठी स्पर्धा खेळण्यासाठी आलेत, सिद्ध करायचे प्रत्येकाला आज एनबी ट्रॉफी मध्ये. पहिल्याच बॉलवर अगदी समालोचन कक्षाला दस्तक देणारा आणि आमच्याकडेच पाठवण्यात आलेला चेंडू पाहायला मिळतोय. नीलेश लोणकर बहुत ही जबरदस्त बल्लेबाज है. प्रारंभिक बल्लेबाज के तौर पर भी बल्लेबाजी वो करते हैं लेकिन फिलहाल गेंद इनको फुटबॉल जैसी दिखाई दे रही है. पहली गेंद पर एक अच्छा स्ट्रोक, 4 रन. यावेळेला वाह, गुड एफर्ट्स. आणि कारण यष्टीरक्षण देखील तेवढंच महत्त्वाचं आपल्याला पाहायला मिळतं. यावेळेला ऑप्शनच्या बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्न राहिला, वेगात टाकण्याचा प्रयत्न वैभव यांचा पाहायला मिळतो. एक फटका येतोय परंतु त्यानंतर कमबॅक होत आहे. 68 धावा धावफलकावर आहेत आणि 5 विकेट माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. क्रिकेट आहे जे क्रिकेट तुम्हा आम्हाला खूप आवडतं. अगदी या खेळाने तुम्हा आम्हाला वेळ लावून सोडलंय आणि म्हणूनच की काय आपण मैदानात येतो या मॅचेस पाहण्यासाठी आणि खेळण्यासाठी. यावेळेला एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने लाजवाब फटका येताना पाहायला मिळतोय. निलेश लोणकर यांच्या बॅटमधून चौकार.
क्या बेहतरीन बल्लेबाजी मैदान के अंदर लिनेश लोनकर द्वारा थोड़ा ऑफ स्टंप के बाहर आए, गेंद ऑफ स्टंप के बाहर थी, कवर के ऊपर से गेंद को खेलते हुए डीप स्ट्राइक कवर बाउंड्री लाइन के बाहर। और चंद्रकांत जी, नीलेश लोनकर को मैंने देखा है वो 1 2 3 में बल्लेबाजी करते हैं, ज़्यादा लेट आए लेकिन इनकी तकनीक देखिए बहुत बढ़िया है, बहुत अच्छी बल्लेबाजी वो कर रहे हैं। अभी तक 8 रन बनाए 2 चौके की मदद से। सूरज कोरम एक गेंद पर सेट बल्लेबाज है, 30 पर खेल रहे। आपके पास 6 गेंदे हैं, क्या यहाँ से 3 बड़े शॉट खेलने की कोशिश करेंगे बल्लेबाज, क्योंकि सेट बल्लेबाज है और मोमेंटम मुझे लग रहा है बल्लेबाजों की तरफ चला गया है। नक्कीच, कारण सूरज कोरमचा हा डाव होता ना, जरी त्यांनी 18 चेंडूमध्ये 30 धावा काढल्यात परंतु एका बाजूने विकेट टिकून ठेवली, त्यांना ती महत्वाची भूमिका निभावली आहे। आणि आता हाणामारीची षटकं आहेत, त्यामध्ये आक्रमण होत आहेत। आता जर इकडनं जरी 17 रन आले तरी धावसंख्या 90 पर्यंत पोहोचू शकते आणि जरी या ठिकाणी 8 रन आले तर 80 पर्यंत सुद्धा पोहोचू शकते। त्यामुळे एका समाधानकारक स्थितीच्या दिशेने वाटचाल तर झाली आहे, त्यासाठी सूरज यांची भूमिका मोलाची होते। निलेश लोणकरही आता महत्वाच्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात। शेवटचं षटक गोलंदाजीसाठी पुन्हा तानाजी। यावेळेला रिवर्सचा फटका खेळलाय आणि आणखीन एक जबरदस्त फटका खेळत असताना सूरजच्या डावाचं महत्व या ठिकाणी कळतंय। चौकार चौकार चौकार। राह संघर्ष की जो चलता है वही संसार को बदलता है, जिसने रातों से जंग जीती है वो सूर्य बनकर निकलता है। तो यहाँ सूरज कोरम बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी, रत्ना का बल्लेबाजी और स्टार्ट इस ओवर में अच्छा हुआ है। तर जवळच मॅचच्या दिशेने प्रशांत यादवडे खूप लोकप्रिय समालोचक आहेत, पालघर जिल्ह्यातील विरार परिसराला बिलॉंग करतात, आमच्या बरोबर आहेत। यावेळेला खोलवर टप्प्याचा बॉल त्यालाही समोरच्या दिशेने खेळताना पाहायला मिळत आहे। 2 खेळाडू त्या ठिकाणी एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतो, चेंडूची फेकी परंतु 2 धावा त्या ठिकाणी घेतल्या गेल्या। बघता बघता धावफलक पुढे जातोय 78 धावांवर। सुरुवातीला संघर्ष करत असणारा धावफलक 4 ओव्हर नंतर धावसंख्या जर पाहिली तर 34 होती आणि तदनंतर धावसंख्या एक पार्टनरशिप म्हणा, डावाला आकार देण्याची भूमिका म्हणा, 8 षटकांची मॅच कशी खेळायची ते या ठिकाणी दाखवताना पाहायला मिळत आहे। 4 षटकांचा सूरज कोरम तकी डावाचे नायक आहेत आतापर्यंत। यावेळेला पुन्हा वेगळं केलं, रिव्हर्स खेळलेत आणि आपल्या या खेळीचे मध्ये खूप सारे रंग दाखवत आहेत सूरज कोरम। एक सूर्य आकाशात तळपतोय, एक सूर्य आपण पाहू शकता इथे या मैदानावरती तळपतोय एनबी ट्रॉफी मध्ये। आणि काय अफलातून बॅटिंग केली, अप्रतिम बॅटिंग, डोळ्यांचं पारणे फेडणारी बॅटिंग चंद्रकांतजी मैदानामध्ये सूरज कोरम कडून आपण पाहतोय। आणि त्यामुळे धावसंख्येला आकार होते, चौकार षटकांची आतषबाजी करत त्यांनी टायमिंग खूप, आता बघा हा फटका खेळलाय, रिव्हर्स स्वीपचा फटका होता, पहिल्यांदा त्यांनी रीड केला चेंडू, टायमिंग आणि प्लेसमेंट खूप चांगले, पॉईंटच्या डोक्याने चेंडू सीमा पार जातोय, 4 धावांवर करतात। नक्कीच या डावाचं त्यांच्या या खेळीचं महत्व खूप मोठं असणार आहे, कारण डावाचा नायक बनून ते पुढे आलेत। एका बाजूने विकेट जात असताना ते खेळपट्टीवर थांबले। 5 सुरुवातीच्या कालखंडामध्ये त्यांनी गुडलेन स्पॉटचे जे चेंडू होते त्यावर एक धावाही घेतल्या, म्हणजे चेंडू डॉट जाऊ देण्यापेक्षा एक धाव घेणं कधी चांगलं, त्यांनी तेही केलं। आणि क्रिकेटमध्ये केवळ षटकार चौकार नाही तर एकेरी दुहेरी धावा देखील घेऊन मॅचमध्ये रंग भरले जाऊ शकतात, डावाला आकार दिले जाऊ शकतात, ते मात्र सूरजने या ठिकाणी दाखवलं। आणि त्यांना माहिती आहे आता आक्रमक व्हायचं आहे, हा तो क्षण आहे ज्यावेळेला तुम्हाला षटकार चौकार मारायचे, त्यावेळेला ते आक्रमकही होत आहेत। तर 40 धावांवर बॅटिंग करतायत, आज संघाची धावसंख्या 82 वर जाताना पाहायला मिळेल। नक्कीच निर्णय आपल्याला कळेल। जवळ मॅचच्या दिशेने पुन्हा एकदा तानाजी गोलंदाजीसाठी एक उपयुक्त गोलंदाज आहे, चांगली क्षमता आहे त्यांच्याकडे, पाहूयात कशा प्रकारची कामगिरी करतील। समोर जर पाहिलं तर सूरज यावेळेला स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका खेळताना पाहायला मिळाले, एक धाव तिकडे घेतली गेली, चेंडूची फेकी होते, दुसऱ्याही धावेचा प्रयत्न केला जातोय आणि त्या प्रयत्नात निलेश लोणकर मात्र धावबाच्या रूपात माघारी परततील, येते विकेट रनआउटच्या स्वरूपात। आठवें ओवर का खेल मैदान के अंदर चल रहा है। फिलहाल देखिए स्वीप किया गया था ऑन साइड पर, बहुत बेहतरीन तरीके से बॉडी लाइन पर खिलाड़ी मौजूद, बहुत अच्छा थ्रो था नॉन स्ट्राइक रेंज की तरफ और बढ़िया तरीके से अच्छी फील्डिंग, विकेट जरूर मिलेगा लेकिन मेरे हिसाब से ये विकेट सैक्रिफाइस किया गया है। बहुत बढ़िया बल्लेबाजी मैदान के अंदर सूरज कोरम द्वारा 41 पर खेल रहे, शानदार पारी अपनी टीम के लिए। त्यांचं अर्धशतक होईल का याची शंका मात्र नक्कीच या ठिकाणी आहे, परंतु संधी आहे। आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर आणि 2 चेंडू बाकी आहेत, अजूनही जर 6 धावा आल्या तर 90चं टार्गेट उभं राहू शकतं आणि तो प्रयत्न असेल सूरज यांचा।
यावेळेला पुन्हा विकेट करण्याचा प्रयत्न, प्रॉपर टायमिंग नाही आहे, परंतु एक धाव तिकडे घेतली जाते. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय आणि या ठिकाणी दरम्यानच्या कालावधीमध्ये दुसरी ही धाव या ठिकाणी पूर्ण केली गेली आहे. धाव संख्या 2 ने पुढे जात असताना जाऊन पोहोचते ती तब्बल 85 धावांवर. या शेवटच्या बॉलवर काय येणार? चौकार आला तर मात्र 90चं टार्गेट उभं राहील, षटकार आला तर त्याच्यापेक्षा पुढे जाईल. तो प्रयत्न या ठिकाणी होईल का, किंबहुना चांगला चेंडू या ठिकाणी तानाजी करतील, कारण तानाजी यांच्याकडे देखील खूप चांगली क्षमता आहे. 43 धावांची बहुमूल्य खेळी, या खेळीला मात्र नक्कीच खूप सारे मार्क्स द्यावे लागतील. एवढी बहुमूल्य खेळी सूरज कोरम यांनी या डावात खेळली आहे. NB ट्रॉफी एका मोठ्या मंचावर स्वतःला सिद्ध केलंय. एक चेंडू अजूनही बाकी आहे. तानाजी यावेळेला लगावलाय टोला, भिरकावलाय बॉल, सीमा रेषा पार 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 पार, षटकार. मित्रहो, अर्धशतकापासून एका धावेने वंचित राहिलाय, परंतु 49 धावांचं मोल खूप आहे. टाळ्या तर व्हायलाच पाहिजे, एवढा जबरदस्त खेळ केलाय. डोळ्यांची पारणं फेडणारी इनिंग काय असते, डावाला आकार देणं म्हणजे काय, एकेरी दुहेरी धावा म्हणजे काय, स्लॉगवरची हाणामारी म्हणजे काय, त्याचं नाव म्हणजे सूरज कोरम. सूरज कोरम, सूरज कोरम. NB ट्रॉफी मध्ये एक अविश्वसनीय आणि एक जबरदस्त आयुष्यातील एक महान इनिंग खेळून नक्कीच या ठिकाणी नॉट आउट 49 धावा 24 चेंडू मध्ये काय कामगिरी केली है, थक्का करनारी. सेंसिबल क्रिकेट मैदान के अंदर सूरज कोरम द्वारा, क्योंकि 8 ओवर का मैच है तो 8 ओवर में आपको आखिर तक खेलना होता है. एक एंड पर जबरदस्त बल्लेबाजी जिन्होंने आज सिंगल लिए, डबल लिए, चौके जड़े और बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी करते हुए कुल मिलाकर 49 बनाए 24 गेंदों का सामना करते हुए. मैग्निफिसेंट बैटिंग बाय सूरज कोरम. नक्कीच 49 धावांचं मोल खूप काही असणार आहे. जरी आम्हा सर्वांनाच किंवा प्रेक्षकांनाही हुरूर लागले असेल, अरे अर्धशतक व्हायला पाहिजे होतं, परंतु ते एका धावेपासून वंचित राहिले. गोलंदाजीमध्ये वैभव वसव यांनी 2 षटकं केली, 22 धावा खर्च केल्या, 1 विकेट मिळवली, 5 चेंडू डॉट आले. सागर दरेकर 1 षटक टाकलं, थोडेसे मागडे होते, विकेट नाही मिळाली, 12 धावा खर्च केल्या. अमरनाथ गोरे 1 षटक टाकलं, विकेट नाही मिळाली, परंतु 11 धावा खर्च केल्या. हर्षवर्धन सांगळे हे सफल राहिले, कारण त्यांनी 2 विकेट घेतल्या, 2 षटकांमध्ये केवळ 16 धावा खर्च केल्या. डावातील सर्वोत्कृष्ट गोलंदाजीची कामगिरी त्यांचीच आहे. तानाजी खूप चांगली गोलंदाजी करतात नेहमी, परंतु आज महागडे राहिले, कारण 2 षटकांमध्ये तब्बल 30 धावा खर्च करत असताना विकेट पासून वंचित राहिले. अशा रीतीने 8 षटकांमध्ये परांडे फायटर्स या संघाच्या विरुद्ध विक्रम वॉरियर्स संघाने 91 धावा केल्या. 92 धावांचं आव्हान ठाकलेला आहे. तर हे आव्हान पार केलं जाईल की नाही याची उत्कंठा सर्वांनाच लागली आहे. NB ट्रॉफी मधील दुसरा दिवस पुणे डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग आपण पाहत आहोत. निलेश भिंताड स्पोर्ट्स फाउंडेशनच्या माध्यमातून भव्य दिव्य आयोजन आपण पाहत आहोत. आज या क्रीडा स्पर्धेचा दुसरा दिवस, दुसऱ्या दिवसातील दुसरी मॅच सुरू आहे आणि दुसऱ्या मॅचचा ज्यावेळेला दुसरा डाव येईल त्यावेळेला समालोचक असतील पालघर जिल्ह्यातील एक ख्यातनाम समालोचक विरारचे प्रशांतजी आदवडे आणि त्यांच्या जोडीला येतील मनोज बेलेकर. शुक्रिया चंद्रकांत जी, बिल्कुल आप भी टेनिस पिच में बहुत अच्छा काम कर रहे हैं एज ए कमेंटेटर. मराठी में इनकी आवाज़ आप बिल्कुल हर दिन सुनते हैं. तो दिलेश भिंताड स्पोर्ट फाउंडेशन प्रेजेंट NB ट्रॉफी फेस्टिवल ऑफ टेनिस क्रिकेट पुणे डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग 2022 में सभी का स्वागत है. इंपॉर्टेंट मैच मैदान के अंदर है, इसमें कोई संदेह नहीं है. और अब जाकर जीतने के लिए 92 कुल मिलाकर अगर देखें तो 92 रनों की जरूरत. इंपॉर्टेंट मैच है, इसमें कोई संदेह नहीं है. काफी संख्या में दर्शक tenniscricket.in के माध्यम से हमारे साथ जुड़ चुके हैं. सभी का स्वागत है. क्लीन लाइव टेलीकास्ट फिलहाल आप देख रहे हैं. इस प्रतियोगिता के लिए चैंपियन बनने वाली टीम के लिए 3 लाख सिल्वर ट्रॉफी और उसके साथ रनर अप टीम के लिए 2 लाख एक स्पेशल NB ट्रॉफी. उसके साथ फर्स्ट रनर अप के लिए 1 लाख स्पेशल NB ट्रॉफी, सेकंड रनर अप 1 लाख स्पेशल NB ट्रॉफी और उसके साथ स्पेशल प्राइज फॉर चैंपियन ऑफ NB ट्रॉफी. टीम ओनर के लिए फ्री दुबई ट्रिप मिलने वाली है. मैन ऑफ द मैच के लिए खास करके 10 इनाम है. बहुत मजा आता है जब ये इनाम इनकी तरफ आते हैं. इमर्जिंग प्लेयर के लिए 10K ट्रॉफी, बाइसिकल एंड 1 ईयर कॉन्ट्रैक्ट विद NBA 11 ओपन टीम. बेस्ट बॉलर के लिए 15K ट्रॉफी, बाइसिकल. बेस्ट बैट्समैन के लिए 15K ट्रॉफी, बाइसिकल. मैन ऑफ द सीरीज के लिए 25K ट्रॉफी एंड बाइसिकल. तो ये बहुत सारे इनाम हैं. और अब जाकर दूसरी इनिंग में शुरू होती भी दूसरी इनिंग में अब जाकर मजा आएगा. जिस तरह से ये मुकाबला चल रहा है, परांडे फाइटर्स बनाम विक्रम वॉरियर्स.
tenniscricket.in के माध्यम से लाइव टेलीकास्ट 10 कैमरेस का इस्तेमाल, मैदान के अंदर माइक का इस्तेमाल हुआ है, हरा भरा मैदान। एक तरफ मैं देख रहा हूँ MS धोनी पैवेलियन, विराट कोहली पैवेलियन, सचिन तेंदुलकर पैवेलियन, डाइस बहुत बड़ा है, कॉम्बॉस्क अलग है, पैवेलियन डाइस बहुत बड़ा है, कॉम्बॉस्क अलग है। खूबसूरत ट्रॉफीज आप देख रहे हैं, उसके साथ बड़े बड़े इनाम, बहुत ही खूबसूरत ट्रॉफी के साथ कैश प्राइज पाने का एक बार फिर मौका। और ये पुणे जिले का बहुत बड़ा टूर्नामेंट है टेनिस विश्व में, इसमें कोई संदेह नहीं है। नीलेश भिंताड़े साहब इस टूर्नामेंट के आयोजन करता। और फिलहाल मैच की तरफ रुख करेंगे। इंपॉर्टेंट मैच है जिसमें प्रमुख गेंदबाज के तौर पर गेंदबाजी करने के लिए फिलहाल शफीक शेख और आसिफ तांबोली, सचिन बर्गे मैदान के अंदर। मुकाबला शुरू हो रहा है। फिलहाल शफीक अपने बोरिंग मार्ग पर तैयार है, गेंदबाजी करेंगे सचिन तेंदुलकर पैवेलियन एंड से, और स्ट्राइक करने पर प्रमुख बल्लेबाज आसिफ तांबोली। ऑफ के बाहर गेंद थी, बहुत बढ़िया तरीके से गति का इस्तेमाल किया, गली की तरफ गेंद जाते भी थ्रो बहुत तेज किया गया था, तो वह 1 रन मुकम्मल किया आसिफ तांबोली ने। इसी 1 रन के साथ बल्लेबाज का खाता खुलता हुआ। परंडा फाइटर्स और विक्रम वॉरियर्स के बीच आज के दिन का अहम मुकाबला। प्रतियोगिता का आगाज बहुत शानदार तरीके से हुआ था। कल का दिन भी अगर देखें तो बहुत ही बेहतरीन रहा, खास करके अक्षय तावरे के लिए। सचिन सालवी ने बहुत अच्छा प्रदर्शन किया, शफीक की बहुत ही बेहतरीन गेंदबाजी, अमित तांबे ने 5 विकेट का हॉल लिया था। रन संख्या 1 रन बगैर किसी नुकसान के। फुल टॉस गेंद नरमातों से खेलते हुए सचिन बर्गे इस चीज के लिए जाने जाते हैं, स्ट्राइक रोटेट करते हैं, सिंगल डबल लेते हैं, विकेट के बीच चीते की दौड़ लगाते हैं। ये वैसे फुल टॉस गेंद थी, लेकिन पहले से तैयार थे वो सिंगल के लिए। सचिन बर्गे 1 पर, आसिफ तांबोली 1 पर, रन संख्या 2 रन बगैर किसी नुकसान के। रन रेट की बात, आस्किंग रन रेट की बात करें तो 11.74 के औसत से आपको रन बनाने हैं। शफीक शेख गेंदबाजी करने के लिए तैयार। शानदार आयोजन, NB ट्रॉफी 2022 का पहला सीजन है और लाइव टेलीकास्ट भी बहुत क्लीन है। इस बार ऑन साइड पर बहुत खूबसूरती के साथ गेंद को खेलते हुए, गेंद जाते हुए काउ कॉर्नर की तरफ पीछा तो कर रहे हैं और ट्रैवल होते हुए गेंद बॉडी लाइन के बाहर 4 रनों के लिए। आसिफ के बल्ले से पहला चौका, मिला मौका और जड़ दिया शानदार चौका। पहले ओवर का खेल मैदान के अंदर चल रहा है और हमारे साथ कॉम्बॉक्स में जुंदर भूषण मनोज भेल्लेकर जुड़ चुके हैं। मनोज, एक चांगला चेंडू होता, थोडासा ओव्हरपिच टाकण्याचा प्रयत्न केला, चेंज ऑफ पेस केला, मिस टाइम फटका पाहायला मिळाला। खेळपट्टीचा हा सगळा परिणाम आहे मला असं वाटतं प्रशांत सर, कारण बाकीच्या खेळपट्ट्या आपण नेहमी पाहत असतो, सिमेंटच्या खेळपट्ट्या असतात, काही ठिकाणी मातीच्या खेळपट्ट्या ज्या आहेत या स्पेशली बनवल्या जातात, पण इथे जी टर्फ विकेट जी आहे ना याच्यावरती खेळण्याचा जो सराव असतो ना, हा सराव फारसा नसतो आणि त्याच्यामुळे कदाचित त्याचा अभाव जाणवतोय आणि चांगल्या फलंदाजाकडून अशा प्रकारची फलंदाजी जी अपेक्षित होती ना ती होताना पाहायला मिळत नाही। बिल्कुल आपने सही कहा, क्योंकि इस तरह का जो विकेट है कम बार यहाँ इस तरह के जो खिलाड़ी वो खेलते हैं। देखिए बारामती के 2 खिलाड़ी कल सफल हुए, इसकी वजह क्या है? क्योंकि डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर स्टेडियम पर इसी तरह की सतह है, उसी तरह का माहौल है, तो वहां जाके वो हर बार जाके प्रैक्टिस करते हैं। तो ये इस तरह के टूर्नामेंट बार बार होने चाहिए ताकि इस सतह का पता होना चाहिए, अनुभव होना चाहिए खिलाड़ियों के लिए। एक बहुत अच्छा प्लेटफॉर्म NB ट्रॉफी में ये जो शॉट खेला गया था ना, तब एक बार फिर बॉडी का बैलेंस स्टंप की तरफ चला गया था बल्लेबाज आसिफ तांबोली का। अच्छी गेंदबाज इस शफीक द्वारा, रन संख्या 6 रन 1 विकेट के नुकसान पर रहे बल्लेबाज अनिकेत ताकाव ने। आड़े बल्ले से खेलने की कोशिश, बहुत अच्छी गेंदबाजी, बिल्कुल ऑफ स्टंप के बाहर फुल लेंथ गेंदबाजी कर रहे हैं शफीक शेख। देखिए दोबारा क्या हुआ था, बहुत बढ़िया गेंदबाजी, शफीक शेख गेंदबाजी कर रहे हैं, बिल्कुल टिप्पा ऑफ स्टंप के बाहर, 5वें स्टंप की तरफ गेंद थी, आड़े बल्ले से खेलने की कोशिश बल्लेबाज द्वारा। इस विकेट पर सेंसिबल क्रिकेट खेलना बहुत जरूरी है। जैसे कि पिछले इनिंग की कहानी देखें तो सूरज कोरम ने बहुत बढ़िया बल्लेबाजी की, कल अक्षय तावरे ने प्रभावित किया था, कल सालवी ने प्रभावित किया था, कल अगर बात करें तो भारत कदम। फुल टॉस गेंद है, लाइन से भटके तो पड़ेंगे फटके, गेंद बिल्कुल बाउंड्री लाइन के बाहर, 6 रनों के लिए जाते भी।
शफिक शेखचं षटक आपण पाहतोय. या शेवटच्या चेंडूवरती आलेला जो फुलटच चेंडू आणि चेंडू काही नाही केलं, फक्त फ्लिक केलाय चेंडू, फक्त टायमिंग आणि चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर पाठवलेला आहे. एक टायमिंग परफेक्ट पाहायला मिळाला आणि नंतर एक षटकार येताना आपल्याला पाहायला मिळाला आणि या षटकाराची रुपये धावफलकावरती धावा संख्या 12 वरती पोहोचली. 42 चेंडू बाकी राहिलेत आणि जिंकण्यासाठी आता 80 धावा संख्येचा पाठलाग करायचा आहे. मनोज 5 गेंदे शफिक ने बहुत बढ़िया गेंदबाजी किए थे, एक बार फिर ऑफ स्टंप के बाहर गेंदबाजी, लेकिन एक गेंद वो जड़ में डालना चाहते थे, फंस गए. ये जो यॉर्कलैंड की गेंद होती है ना, वो दूधारी होती है. अगर चलती है तो सामने वाले को काटती है, अगर नहीं चलती है तो पनिशमेंट मिलती है. ये खराब गेंद थी, लेग स्टंप की तरफ थी, फुल टॉस थी, टाइमिंग के ऊपर निर्भर है और बहुत अच्छा फ्लिक शॉट बल्लेबाज की तरफ से आया. अच्छी क्रिकेट मैदान के अंदर बल्लेबाज की तरफ से. शफिक शेख 1 ओवर 12 रन. एक तरफ अगर देखें तो सचिन बर्गे बहुत महत्वपूर्ण खिलाड़ी है, नीलेश लोणकर ऑलराउंडर खिलाड़ी है. वैसे अगर देखें तो 1, 2, 3 में भी बल्लेबाजी करते, आज थोड़ा नीचे आए थे, अब गेंदबाजी करने का मौका इनको मिलेगा. सौरभ ने आज अच्छा प्रदर्शन नहीं किया, लेकिन फिर भी आज सूरज कोरम ने जो बल्लेबाजी की, बहुत ही उम्दा बल्लेबाजी, 49 रन बनाए, एक फाइटिंग टोटल. छोटी गेंद बैकफुट पर चले गए, फाइन एक क्षेत्र की तरफ खेलते हुए बर्गे साहब के बल्ले से यह बिल्कुल पहला चौका. गेंद बॉडी के बाद 4 रन. सचिन बर्गेचा हा अतिशय फेवरेट शॉट. म्हणजे जर कदाचित तो गाड झोपेत असेल, अचानक त्याला कोणीतरी जागे केलं, उठ रे बाबा सचिन, मॅच खेळायला जायचं, आणि त्याला मॅचचा पहिला चेंडू जरी असा पडला तर भर झोपेत सुद्धा सचिन बर्गे अशा प्रकारच्या चेंडूवरती आक्रमण करू शकतो. हा त्याचा फेवरेट फटका आहे आणि निलेश लोणकरने ती चूक केली, शॉर्टपिच चेंडू टाकला. वेळ होता सचिन बर्गेकडे, पाहिलं 30 सर्कलच्या आतमध्ये बरेचसे क्षेत्ररक्षक, 2 क्षेत्ररक्षक अगदी फाईन लेगला आहेत आणि मात्र त्यांनी त्याच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवला, चौकाला. रिवर्सिव खेलने की कोशिश, गैप में गेंद बाउंड्री लाइन के बाहर जाती हुई 4 रनों के लिए सचिन बर्गे के बल्ले से यह दूसरा शानदार चौका. एक सूर्यप्रकाशचा मात्र चौकार परत एकदा पाहायला मिळाला. मात्र बावून झालेला चेंडू जो फाईन लेगला खेळला, त्यानंतर तो चेंडू अगदी आपण पहिला रिव्हर्सचा प्रयत्न केला आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. गॅप शोधण्यात माहिर आहे सचिन बर्गे आणि याच लागोपाठच्या 2 चौकारांचा धावफलक 20. सचिन बर्गे का कॉन्फिडेंस बढ़ता हुआ. रन संख्या फिलहाल 20 रन, 1 विकेट के नुकसान पर. जीतने के लिए 92 रनों की जरूरत. इस गेंद को कट करना चाहते थे, टिप्पर बिल्कुल ऑफ स्टंप के बाहर था. बढ़िया गेंदबाजी. नीलेश लोणकर के पास भी प्रतिभा है, बहुत बढ़िया गेंदबाजी वो कर सकते हैं, लेकिन कहते ना कि एक बार फिर आप जो सोच रहे हैं वो अलग है. उससे पहले एक बार फिर 2 शॉट इन्होंने जो खेले, बिल्कुल मन बना के खेल दिए थे बल्लेबाज सचिन बर्गे ने. ओ बहुत जबरदस्त स्ट्रोक, बल्ले के बीचों बीच गेंद बॉडी लाइन की तरफ जाती भी, ये पक्का 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 और लगा छक्का. मैग्निफिसेंट स्ट्रोक बाय सचिन. खूप वेळ शांत राहणारा फलंदाज नाही सचिन बर्गे. 2 चौकार आले, पुढचा चेंडू एक डॉट गेला होता, कदाचित त्याचा एक प्रेशर डोक्यामध्ये होता आणि पुढचा चेंडू इतका जोरदार बॅट फिरवली गेली. जोरदार बॅट फिरवल्यानंतर चेंडूने खूप उंची पण गेली. खूप लांबचा नाहीये षटकार, हा जवळचा आहे पण षटकार आहे आणि या षटकाराच्या रूपाने सचिनचा आत्मविश्वास वाढलाय. अगदी बरोबर. ज्या पद्धतीने हा मॅच आहे, सचिन बर्गेची बॅट मैदानामध्ये तळत आहे आणि वैविध्यपूर्ण फटक्यांची मेजवानी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. धावफलकावरती एकूण डाव 26 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. दुसऱ्या षटकाचा खेळ आपण मैदानामध्ये पाहतोय. उलट चेंडू होता, परंतु पहिल्यांदाच रणनीती ठरली होती. आता षटकार आलाय आणि त्यानंतर आता जर बघितलं तर एकेरी धाव घ्यायची, त्यामुळे उलट चेंडूचा खरपूस समाचार न घेता एकेरी दुही धावांवरती भर दिला जातोय. सचिन बर्गे सेन्सिबल क्रिकेट मैदानामध्ये खेळत असताना धावफलकावरती सचिन बर्गेची व्यक्तिगत धावसंख्या 17 तर एकूण धावसंख्या 28 एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. आणि दुसऱ्या षटकात म्हणजे पॉवर प्ले मैदानामध्ये सुरू आहे, आता शेवटचा चेंडू शिल्लक आहे. निलेश लोणकरच्या या षटकात 2 चौकार आलेत, एक निर्धाव चेंडू आहे, त्यानंतर एक षटकार आलाय, त्यानंतर एक दुहेरी धाव. म्हणजे हे षटक इथं जर बघितलं तर मोठं करण्याचा प्रयत्न, एक मोठं षटक येते असं वाटतंय. अप्रतिम. आतापर्यंत 16 धावा कुठल्या गेलेल्या आहेत. MS धोनी पॅव्हलियन एंडकडनं गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज निलेश लोणकर सज्ज असेल. यावेळेला सुरेख चेंडू होता, टप्पापर्यंत थोडासा खाली राहतोय. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये, चेंडू निर्धाव जाईल यात काही शंका नाहीये, कारण आता शेवटचा चेंडू आणि 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे.
NB ट्रॉफी 2022चा क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. शेवटचा चेंडू निर्धाव, धावपलकर धावा 28, एका गड्याच्या मोबदल्यामध्ये एकूण 92 धावांचा पाठलाग करत असताना इथे आपण पाहतोय परांडे फायटर्स. चांगली सुरुवात आहे. अनिकेत ताकवण्याची मात्र चांगल्या प्रकारची साथ मिळते सचिन बर्गेला. आसिफने सुरुवात खूप चांगल्या प्रकारची केली होती, तो झटपट बाद झाला. एक चौकानंतर पुढच्या चेंडूवरती बाद होताना पाहायला मिळाला. पण सचिन बर्गेकडे जो अनुभव आपण पाहतोय ना, त्या अनुभवाच्या जोरावरती त्याच्याकडून होण्याची कामगिरी ना, ती अतिशय अप्रतिम होणार, यात कुठल्या प्रकारची शंका नाही. खूप मोठमोठ्या क्रिकेटच्या स्पर्धा खेळलेल्या आहे, खूप ग्राउंड लेवलपर्यंत निश्चितप्रमाणे जुनं क्रिकेट ज्यांनी खेळलेलं आहे, म्हणजे ज्या काळामध्ये 1000-1200 रुपयाचं प्राईज असायचं त्या काळातला सचिन आहे. अनुभव खूप सारा आहे आणि अनुभवाच्या जोरावरती आज तागत क्रिकेटच्या विश्वामध्ये तो नाव कमवताना आपल्याला पाहायला मिळतोय. असा असणारा सचिन बर्गे, ज्याला क्रिकेट टेनिस विश्वातला मी भुवन म्हणतो, आणि एक जिद्दी खेळाडू म्हणून सचिन बर्गेचं नाव आहे. खूप छान पद्धतीने तुम्ही त्याचं वर्णन केलं. ते जिद्दी खेळाडू आहे, म्हणजे कुठलाही मॅच तो शेवटपर्यंत सोडत नाही आणि आता मैदानावर तो बॅटिंग देखील करतो आहे. यावेळेला फुटता चेंडू छान पद्धतीनं ड्राईव्ह केला, चेंडू जाईल इथे कव्हरच्या दिशेनं क्षेत्ररक्षक आहे, एक धाव मिळेल. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होता सचिनचा, परंतु दुसऱ्या बाजूला आपण अनिकेतनं नकार दिला होता. एकेरी धावेने धावसंख्या वाढले, धावसंख्या पोहोचले 29 वरती. 29 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये जिंकण्यासाठी 35 चेंडूमध्ये 63 धावांची आवश्यकता. पहिल्या गडी स्वस्तात बाद झाला, परंतु त्यानंतर आता दुसऱ्या गड्यासाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण भागीदारी आपल्याला पाहायला मिळते. एक ब्लाइंड स्लिप, गली, पॉइंट, कबर, त्यानंतर मिडऑफमध्ये क्षेत्ररक्षक आहे, स्ट्रायकर एंडला सचिन आहे. शफिक शेखचं हे षटक अत्यंत महत्त्वाचं आहे, प्रमुख गोलंदाज आहे, संघाचा कर्णधार आहे, त्यामुळे कर्णधाराला साजेची अशी कामगिरी त्याला करावी लागेल मैदानामध्ये. सचिन तेंडुलकर एंडकडं गोलंदाजी करतोय, संजू तेंडुलकर पॅव्हलियन एंडकडं. हो हो हो, हा चांगला चेंडू होता. पुन्हा एकदा कलात्मक क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला, चेंडू स्क्वेअरलेगच्या दिशेने खेळायचा होता, परंतु टप्पा ऑफ टाइमच्या बाहेर आहे. कधी कधी सचिनला आपण बघितलं तर पुढचा चेंडू काय खेळायचा आहे तो अगोदरच ठरवतो. वरती एकूण दाबा आहेत 29. हा बघा, पहिल्यांदा त्याने ठरवलं की चेंडू ऑन साईडला खेळायचा आहे, कलात्मक प्रकार खेळायचा होता, त्यामुळे चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क झालेला नाहीये. त्यानंतर हा कट करायचा प्रयत्न केला, टप्पा ऑफ टाइमच्या बाहेरचा होता, सुरेख गोलंदाजी शफिक कडून. आणि अशाच प्रकारची कामगिरी कर्णधाराला करावी लागेल, कारण इथे भागीदारी रचली जाते. 92 धावांचा पाठलाग या ठिकाणी केला जातोय आणि आता 2 चेंडू डॉट आलेत. इथे आता हे दोन्ही जे बॅट्समन आहेत ते काय रणनीती या ठिकाणी अवलंबतील ते पाहणं काय गरजेचा विषय आहे. या ठिकाणी निश्चितच असेल दोन्ही संघांसाठी एक छान क्रिकेट मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. बॅट आणि बॉल मधलं द्वंद्व निश्चितच आपल्याला पाहायला मिळते. सुरेख पद्धतीने चेंडू ड्राईव्ह केला, कबरच्या दिशेने जाईल, मिड ऑफचा क्षेत्ररक्षक इथे आलेला आहे. खराब क्षेत्ररक्षण आणि त्याचा फायदा घेत दोन्ही फलंदाजांनी 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. या भागीदारीचं रहस्य काय आहे तर मनोज, निश्चितच रनिंग बिटवीन द विकेट, खूप चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते. आणि विशेष म्हणजे आणि ताकोणे सुद्धा जो आहे ना, अनुभवी खेळाडू त्याच्याकडे सुद्धा आहे. हा पिच खेळल्यामुळे कदाचित जी रनिंग घेण्याची जी पद्धत आहे खूप जलद असते, त्यात सचिन त्याच्या जोडीला आहे ना, मग धावा या चोरल्या जाणार, यात कुठल्या प्रकारची शंका नाही. या षटकाचा विचार केला तर तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. हो, रिव्हर्सिव्ह खेळायचा प्रयत्न, इथे तितकासा चांगला फटका नव्हता. सुरेख गोलंदाजी या षटकामध्ये निश्चितच शफिक शेखने केले. या षटकात फारशी मुभा दिली, फारशी संधी दिली बॅट्समनला मोठे फटके खेळण्याकरता. 32 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. तिसऱ्या षटकातला शेवटचा चेंडू शिल्लक असताना आतापर्यंत जर बघितलं 31 चेंडूमध्ये 60 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे आव्हान तसंही तगडं आहे, परंतु सामना कधीही या ठिकाणी आपण बघितलं तर फिरू शकतो, सामन्याचं चित्र बदलू शकतं. हे टेनिस क्रिकेटमध्ये आपण अनेक वेळा पाहिलेलं आहे. NB ट्रॉफी आपण बघितोय आणि अप्रतिम अशा प्रकारचं आयोजन या संपूर्ण स्पर्धेचं. सचिनजी आमच्या या समालोचन कक्षामध्ये आहेत, अजय आवले आमच्या समालोचन कक्षामध्ये आहेत. पुढे सरसाबत अप्रतिमरित्या चेंडू यावेळेला खेळला, लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहे, एकच धाव मिळेल. अप्रतिम गोलंदाजी काय असते त्याचा नमुना शफिकनं पेश केलेला आहे. शेवटच्या चेंडूवरती एकेरी धाव, 3 षटकानंतर 11च्या सरासरीने 33 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. उर्वरित आता बघितलं तर एकूण चेंडू शिल्लक असतील अजूनही 30 आणि 30 चेंडूमध्ये आस्किंग रन रेट तसा भरपूर मोठा आहे. 59 धावांची आवश्यकता. 14 मिनिटांमध्ये बाकीच्या 5 टाकायच्या सांगून नका. टायमर आहे इथे तुमच्या बाजूलाच, बोलू शकता तुम्ही. 5 षटकं अजूनही बाकी आहेत आणि या 5 षटकांसाठी तुमच्याकडे वेळ जो आहे तो राहिलेला आहे तो 14. हा, 26 मिनिटं निश्चितप्रमाणे तुमच्याकडे जे बाकी आहेत. 14 मिनिटं आतापर्यंत तुमची टाकून संपलेली आहेत. 26 मिनिटं निश्चितप्रमाणे तुमची जी बाकी राहिली आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे 5 षटकं तुम्हाला 26 मिनिटांमध्ये संपवायचे. विशेष म्हणजे यानंतरचा जो सामना आहे त्या सामन्याचा उद्घोषणा निश्चितप्रमाणे आपण करूया. यानंतरचा जो सामना आहे तो सामना होईल पहिल्या सामन्यातला विजेता
याच्या विरोधात दुसऱ्या सामन्यातला विजेता. आणि पहिल्या सामन्यात जो विजेता झाला संघ आहे तो पुरंदर स्ट्रायकर्स आहे आणि दुसऱ्या सामन्यातला विजेता अभी आना बाकी है. बिल्कुल, ये तो सिर्फ झांकी है, असली पिक्चर आना बाकी है. जिस तरह से देखे यहाँ से जो टीम जीतेगी वो बिल्कुल खेलेगी पुरंदर स्ट्राइकर के खिलाफ, लेकिन बीच मैदान पर इंपॉर्टेंट मैच है, बहुत क्रूशियल मुकाबला. समय बहुत महत्वपूर्ण रहेगा क्योंकि आपके पास अभी भी 24 मिनट का समय है, 5 ओवर का खेल आना बाकी. प्रदीप के हाथ में गेंद है. MS धोनी पेबलिन एंड से गेंदबाजी करेंगे. फुल टॉस गेंद कवर के ऊपर से खूबसूरती के साथ खेलते हुए 1 बाउंस ओवर द रफ एंड 4 रन्स. वेलकम बाउंड्री फॉर द बैटिंग साइड. एक लो फुल टच चेंडू अनिकेतच्या बॅटवरती आला आणि चेंडू त्यांनी सरळ कव्हरला जो खेळला गेला, कारण पॉइंट आणि कव्हरच्या मधोमध क्षेत्ररक्षक आहे 30 सर्कलच्या बाहेर. त्यानंतर अगदी लॉंग ऑफ लेग क्षेत्ररक्षक निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्यानंतर तो जो गॅप आहे ना, हा गॅप अनिकेतने शोधला आणि त्याच जोरावरती अनिकेतने अजून एक चौकार खेळलाय. चांगली सुरुवात आहे. प्रदीप सुर्वेचं मात्र स्वागत केले चौकाराने. बिल्कुल स्वैग से करेंगे स्वागत, से चौके के साथ स्वागत होता हुआ प्रदीप का. फुल टॉस गेंद आगे आया और गेंद को खेल दिया बाउंड्री लाइन के बाहर. MS धोनी पेविलियन में गेंद बाउंड्री लाइन के बाहर 6 रन. ब्यूटीफुल बैटिंग. डान्सिंग डाऊन द विकेट निश्चितप्रमाणे हा चेंडू आपल्याला खेळताना पाहायला मिळाला. फलंदाज स्टेप आउट झाला, त्यानंतरचा समोरच्या बाजूला एक सूर्यप्रकाशचा फटका पाहायला मिळाला आणि खेळाडू परत एकदा दर्शकाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले. आणि हे जे 2 षटकार आलेत ना, हे 2 मोठे बिगेट आलेत ना, चौकार आणि षटकार, हे 2 बिगेट या सामन्याचा कदाचित टर्निंग पॉईंट ठरण्याची शक्यता आहे. समीकरण एकदा आपण पाहू. 30 चेंडूमध्ये 59 बनवायच्या होत्या, आता 28 चेंडू बाकी आहेत आणि 49 धावा अजूनही बनवायच्या आहेत. पहले 2 गेंदों पर बहुत बढ़िया बल्लेबाजी, खास करके बल्लेबाज अनिकेत ताकौने द्वारा. अच्छा फुटवर्क है, अच्छा एक बार फिर टाइमिंग कर रहे हैं, कवर के ऊपर जो अच्छा स्ट्रोक, उसके बाद में कदम ताल अच्छा था. कदम ताल एक बार फिर देखिए, एक बार फिर चहल करके में करते हुए आगे चले गए और उसके बाद में बहुत खूबसूरती के साथ गेंद को खेलते हुए लॉन्ग ऑफ क्षेत्र में. मैग्निफिसेंट बैटिंग बाय अनिकेत. नाउ स्कोर 43 for 1. चौथे ओवर का खेल, 28 गेंदों का खेल और 49 रनों की जरूरत है. आप देख रहे हैं NB ट्रॉफी 2022. इस टूर्नामेंट के आयोजन करता नीलेश दादा भिंताड़े. शानदार आयोजन इस टूर्नामेंट का है, इसमें कोई संदेह नहीं है. दूसरे दिन का खेल और 2 ओवर का सत्र चल रहा है. और लेफ्ट हैंडर बल आणि विशेष म्हणजे NB ट्रॉफीचं आयोजन नियोजन शिस्तप्रिय क्रिकेटची स्पर्धा आहे. ऑडियन्ससाठी बसण्यासाठी उत्तम अशी व्यवस्था आहेत. जे गेस्ट आहेत त्या गेस्टसाठी मात्र बसण्याची उत्तम अशी व्यवस्था आहे. त्याचबरोबर खेळाडू कक्षामध्ये फक्त खेळाडू आहेत, बाकी याच्या व्यतिरिक्त कोणी तिथे बसताना सुद्धा पाहायला मिळत नाही. हेलीकॉप्टर उड़ गया और दर्शक दीर्घा में लैंड होता हुआ मैदान के अंदर अनिकेत ताकौने का जलवा जारी है. दौंड पारगावला बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे. दौंडला बिलॉंग करणारा सतीश पठारे, दौंड बुरी पारतीला बिलॉंग करणारा अमर साळवे आहे आणि दौंड पारगावला मात्र बिलॉंग करणारा अनिकेत ताकवणे. आणि काय फटका खेळलाय पा. खोलवट टप्प्याचा चेंडू होता, हेलिकॉप्टर शॉट खेळला आणि लॉंग ऑनला एक सूर्यप्रकाशचा षटकार येताना पाहायला मिळाला. रूम बना के खेलते हुए गैप में खेले, डीप एक्स्ट्रा कवर की तरफ गेंद जा रहे, फुटबॉल खेल रहे खिलाड़ी. 1 रन मुकम्मल किया. सेंसिबल क्रिकेट. 50 रन फिलहाल यहाँ पूरे होते हुए फरांडे फाइटर्स के. तालियां बज रही है और यहाँ दोनों बल्लेबाज बढ़िया क्रिकेट, अच्छी क्रिकेट के. अनिकेत ताकौने 25 पर खेल रहे हैं, सचिन बर्गे ने 20 रन बनाए हैं. दूसरे विकेट के लिए एक जबरदस्त साझेदारी दोनों के बीच और प्रेशर गेंदबाजों की तरफ जाता हुआ. 92 रनों की जरूरत है. चौका, छक्का, छक्का और सिंगल है. अभी तक 4 गेंदों में बेहतरीन बल्लेबाजी, 17 रन आए. ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, पॉइंट क्षेत्र में गैप में खेलते हुए क्या दूसरे के लिए वापस आएंगे, दूसरे रन के लिए वापस आएंगे. ये खासियत है सचिन बर्गे की. ये बलवान है, ये बुद्धिमान है. बहुत बढ़िया क्रिकेट, उत्कृष्ट खेल का परिचय मैदान के अंदर दिलाते हुए सचिन बर्गे. अभी तक 5 गेंदों में 19 रन आए हैं. रन संख्या 52 रन 1 विकेट के नुकसान पर. परंडे फाइटर्स आपस से परंडे टीम के ओनर सचिन बर्गे टीम के कप्तान. एक तरफ विक्रम वारिस की बात करें तो विक्रम दादा कुटपाड टीम के ओनर हैं. शफीक शेख टीम के कप्तान. इस प्रतियोगिता की बात करें तो दूसरे दिन का खेल चल रहा है.
ऑन सेट पर बढ़िया तरीके से क्रीज के घेरे का इस्तेमाल करते हुए स्टेप किया, स्क्वायर लेग पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी मौजूद है। जब तक कि गेंद को फील्ड करते थ्रो करते तब तक दोनों बल्लेबाजों ने इत्मीनान के साथ वो सिंगल रन पूरा किया। इस ओवर में बल्लेबाजों ने मेला लूटा, गेंदबाज का दिल टूटा और मनोज 20 रन आए हैं 24 गेंदों में 39 रनों की जरूरत। 4 षटकात 53 धावा बनवल्या, 4 षटकात 39 धावा अजूनही या दरम्यान ज्या बनवायच्या। अगोदरचा एक सामना आपण पाहिला 24 चेंडूमध्ये खूप मोठा धावसंख्येचा पाठलाग करायचा होता, पण आता जर अगदी आपण पाहिलं तर 24 चेंडूत 39 खूप अवघड नाहीयेत, पण तितक्या सोप्या पण नाही, ते बनवायच्या आहेत। ते सहजासहजी निश्चितप्रमाणे होणार नाही तितकंच खरं आहे, इथं सुद्धा संघर्ष करावा लागेल आणि संघर्षातूनच तुम्हाला विजयापर्यंत पोहोचावं लागेल। बिल्कुल मैदान के अंदर वो जलपान के लिए खेल रुका हुआ है, लेकिन जिस तरह से देखे आज रन बने हैं जो स्टार्ट खास करके आज बहुत ही बढ़िया क्रिकेट परंडा फाइटर्स की तरफ से हुई है। ये जो टॉवर आप देख रहे हैं ना, 2 टॉवर बहुत इंपॉर्टेंट मेरे हिसाब से, वो चौथा ओवर बहुत बढ़िया क्रिकेट, वो दूसरा ओवर और वो चौथा ओवर बहुत अच्छे क्रिकेट हुए। देखिए मनोज जी, वो जो टॉवर बनाए चौथे ओवर में सबसे ज्यादा रन बने हैं और दूसरे ओवर में 16 रन बने, तो वो 20 और 16 वाला ओवर था ना, उसमें मोमेंटम बल्लेबाजों की तरफ चला गया। कालचा एक सामना तुम्हाला आठवत असेल, मृत्युंजय हमराचा जो संघ खेळत असताना पहिल्या सामन्यामध्ये ज्या काही धावा आल्या होत्या ना, त्याच्यामध्ये अगदी आपण पाहिलं की पहिल्या षटकात आलेल्या, चला इतका वेळ नाहीये ड्रिंक ब्रेक साठी इतका वेळ नाहीये, आणि 4 ओव्हर निश्चितप्रमाणे तुमच्या ज्या बाकी राहिलेल्या आहेत त्या 4 ओव्हर तुम्हाला 19 मिनिटात संपवायचे आहेत। त्यामुळे विनंती, तुमच्याकडे वेळ खूप कमी आहे, तो वेळ वाचणं गरजेचं राहील। 2 षटकांमध्ये काल आपण पाहिलं, एका षटकात 28 आल्या आणि एका षटकामध्ये 20 आल्या, 2 षटकात 48 धावा आल्या आणि ह्याच 48 धावसंख्येने काल एक संघ पराभूत झाला होता। आज इथं सुद्धा तीच परिस्थिती पाहायला मिळाली, एका षटकामध्ये 20 आणि एका षटकामध्ये 16 धावा आल्या, म्हणजे 36 धावा झाल्या 2 षटकात। या सुद्धा कदाचित टर्निंग पण ठरण्याची शक्यता आहे। इथे आपण नेहमी सांगितलेलं आहे की मैदानाच्या आतमध्ये टर्फ विकेट आहे, टर्फ विकेटवरती फलंदाजी करणं तितकं सोपं नाही, खूप बऱ्याच गोष्टी मात्र अवघड होतात, पण इथं तसं काही घडलं नाही। इथं मैदानाच्या आतमध्ये यावेळेस फलंदाजी या दोन्ही संघांकडून अतिशय सुरेख होताना पाहायला मिळाली। एका बाजूला सूरज कोरमची, एका बाजूला अनिकेतची आणि खास करून सचिन बर्गेची 5व्या षटकासाठी घेतलेला आहे बॅटिंग पॉवर प्ले। और समय, सबसे बड़ी बात मनोज, समय के ऊपर आपका ध्यान होना चाहिए, क्योंकि अब 18 मिनट का समय अभी भी बचा हुआ है और आपको 4 ओवर, यहाँ से 4 ओवर का खेल अभी भी आना बाकी, तो 4 ओवर आपको पूरे करने हैं। 53 1 विकेट के नुकसान पर गेंदबाजी में परिवर्तन, राजू डिगो को बुलाया, बहुत ही जबरदस्त खिलाड़ी है, फॉर्म में है, जबरदस्त गेंदबाजी वो कर सकते हैं। और स्ट्राइकर रन पर सचिन बर्गे, ऑफ स्टंप के बाहर गेंद थी, टैप किया गेंद को, खिलाड़ी इस वक्त देने की तरफ मौजूद है, 1 रन का इजाफा। एक तरफ बल्लेबाज अनिकेत ताकवने आक्रमण कर रहे हैं, तो दूसरी तरफ सचिन बर्गे सिंगल ले रहे, डबल ले रहे, स्कोरबोर्ड को चलाने का काम करते हुए, और दोनों तरफ जो किरदार दिया गया है दोनों को वो निभाते हुए। रन संख्या फिलहाल देखें तो 54 रन 1 विकेट के नुकसान पर, रिक्वायर्ड रन रेट 9.91 का है, और अब यहां से कुल मिलाकर यह 5वां ओवर प्रगति पर। स्ट्राइकर रन पर सेठ बल्लेबाज अनिकेत ताकव ने 25 पर केंद्र 8 गेंदों का सामना किया है, और सचिन तेंदुलकर पैमेंट एंड से गेंदबाजी करने के लिए गेंदबाज फिलहाल तैयार है। ये जो साझेदारी है ना, बिल्कुल विक्रम वारिस के लिए सरदर का कारण बनी हुई है। दूसरे विकेट के लिए आज जबरदस्त साझेदारी सचिन बर्गे और अनिकेत के बीच। स्ट्राइकर पर अनिकेत, और गेंद लेग स्टंप के बाहर, संजय बालेराव वाइड बॉल का इशारा कर रहे हैं, ब्रॉकल में जाना चाहते थे, लेकिन फिलहाल अगर देखें तो नियंत्रण नहीं है, दिशाहीन गेंदबाजी। नीलेश भिंताड़ स्पोर्ट फाउंडेशन प्रेजेंट एनबी ट्रॉफी फेस्टिवल ऑफ टेनिस क्रिकेट पुणे डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग 2022 सीजन 1 और दूसरे दिन का खेल आप देख रहे हैं, विक्रम वॉरियर्स और परंडा फाइटर के बीच इंपॉर्टेंट घमासान। 55-1 दोबारा गेंद अगर देखिए तो लेग स्टंप के बाहर है, कंट्रोल नहीं है फिलहाल राजू डिगे का, ज्यादा स्टंप के अंदर फिनिश करने की कोशिश कर रहे हैं, लेकिन बहुत बार अगर देखिए तो खास करके वो गेंदें वो लेग स्टंप के बाहर जाती भी, अनुशासन की जरूरत है। संघर्ष के पाठशाला में अनुशासन का निर्माण होता है, यहाँ अनुशासन की जरूरत है, प्रेशर बिल्कुल गेंदबाजों के ऊपर बनता हुआ। अभी तक अच्छा खेल सचिन बर्गे, और एक तरफ खास करके अनिकेत ताकव ने 25 पर बल्लेबाजी कर रहे हैं। छोटी गेंद थी, बैकफुट चले गए, बड़ा शॉट खेलना चाहते थे खिलाड़ी, बाउंड्री पर दूर है, और शानदार कैच, तालियां चारों ओर से बजती हुई, और इस ओवर में राजू डिगे ने आउट कर दिया है अनिकेत ताकवने को।
तर नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये गेला होता. अनिकेतची एक बहरलेली फलंदाजी निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळाली आणि विशेष म्हणजे असं वाटलं नव्हतं की तिथपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचला जाईल त्यानंतर झेल होईल, पण प्रयत्न 100% केले. मी मगाशी आणि काल पण जे वाक्य सांगितलं 100% प्रयत्न गरजेचे होते, 100% प्रयत्न केले, इथं यश आलं. प्रदीप सुर्वे बरोबर, प्रदीप सुर्वेने घेतलेला एक लाजवाब झेल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालाय आणि धक्का क्रमांक 2 बसलाय, पण टाळ्या वाजल्या गेल्या अनिकेत ताकवण्यासाठी. संघाला सावरण्याचं काम अनिकेतने या दरम्यान जे केलेलं आहे. देखिए इनको एक बार फिर वो रोल दिया गया तो वो रोल अदा करते हुए खास करके बल्लेबाज अनिकेत ताकव ने, लेकिन यहाँ से मैच समाप्त नहीं. 22 गेंदों में 36 है. क्रिकेट का खेल अनिश्चितताओं से भरा हुआ है. क्रिकेट में बहुत सारे बदलाव हो सकते हैं और एक बार फिर क्या यहाँ से और कोई ट्विस्ट आना बाकी है वो देखा जाएगा. 56 2 विकेट के नुकसान पर है. लक्ष्य 92 रनों का. रिक्वायर्ड रन रेट अब थोड़ा सा बढ़ता हुआ क्योंकि पिछले दो गेंदों पर वो वाइड बॉल आए हैं लेकिन रन बल्ले के साथ नहीं आए हैं. और एक तरफ मैं राजू डिगी को देख रहा हूँ, बहुत बेहतरीन गेंदबाज है. पहली गेंद पर सिंगल आया था, उसके बाद में लगातार 2 वाइड बॉल और उसके बाद में एक छोटी गेंद की बैकफुट पर गेंद को पुल करना चाहते थे बल्लेबाज. मिस टाइम स्ट्रोक था. प्रदीप सुर्वे ने शानदार कैच लिया. टप्पा खाने के बाद गेंद नीचे रहती हुई आंसर पर खेलना चाहते थे बल्लेबाज. लेफ्ट हैंड राइट हैंड कॉम्बिनेशन है. अब जाकर नए बल्लेबाज मैदान के अंदर मिडिल ऑर्डर में बल्लेबाजी करने के लिए आए हैं अमरनाथ गोरे. महाराष्ट्र प्रीमियर लीग में आप भी मनोज थे और उसी पर प्रतियोगिता में 10 गेंदों में 50 रन बनाने वाले खिलाड़ी मैदान के अंदर है. कीर्तिमान बनाने वाले खिलाड़ी है. थोड़ा तो प्रॉब्लम हुआ था, इंजर्ड हुए थे. उसके बाद में क्या अब अच्छी क्रिकेट वो खेलेंगे वो देखना बहुत जरूरी. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार. स्ट्रोक तो बहुत अच्छा है. शानदार तरीके से इनको दिखती है छोटी सी दरार तो रन ढूंढते 4. गेंद बॉल की तरफ फरार. मिलेंगे रन 4 तो बेड़ा होगा पार. एक गोष्ट तुम्ही सांगितली की निश्चितपर अमरनाथ अर्थात अमर गोरे जो आहे त्याचा छोटासा ऍक्सिडेंट त्याच्यानंतर तो स्वतःला सावरेल की नाही, परंतु जसा तो ठीकठाक झालेला आहे त्यानंतर त्याची होणारी फलंदाजी निश्चितच आपण या सीझन मध्ये पाहिली आहे आणि आता सुद्धा त्याच्याकडून आल्यानंतर पहिल्या चिन्ह डॉट आहे पण पुढच्या चिन्हवरती त्यांनी त्याची चौकार खेळत आक्रमकता त्यांनी दाखवून दिलेली. बिल्कुल सही. अच्छा स्ट्रोक था और उसके बाद में ये जवाब है. गेंद और बल्ले के बीच छिड़ी है जंग, चढ़ा है क्रिकेट का रंग. बहुत अच्छी गेंद थी ये. इससे पहले एक चौका आया था, वो क्लासिकल स्ट्रोक था बल्लेबाज का और उसके बाद में ये जवाब देखिए. ब्रॉकहोल में गेंद सटीक लाइन पर और ऑन द टोज गेंदबाजी कर रहे हैं. मजा आ रहा है. ये बैटल है मैदान के अंदर और बैटल होना भी चाहिए. जब तक बैटल नहीं होगा तो जीतने का जो नशा है, जो मजा है वो आने वाला नहीं है. संघर्ष मैदान के अंदर बिल्कुल चलता. रन संख्या 60 रन 2 विकेट के नुकसान पर. गेंदबाजी करने के लिए राजू डिगे. ये ओवर थोड़ा सा लंबा है क्योंकि 2 गेंदे वाइड बॉल आया है. बैकफुट जाके आंसर पर पूर्ण करना चाहते थे लेकिन राजू भी कुछ कम नहीं है. बेहतरीन गेंदबाजी का मुजाहिरा. 18 गेंदे 32 ये समीकरण बना हुआ है. मैच बहुत ही इंटरेस्टिंग मोड पर आके एक बार फिर पहुंच चुका है. रोचक मुकाबला मैदान के अंदर चल रहा है. आप देख रहे एनबी ट्रॉफी 2022. समय की बात करें तो बिल्कुल आपके पास अभी भी 12 मिनट का समय बचा हुआ है और ओवर की बात करें तो 18 गेंदे आपको डालनी है. समय के ऊपर आपकी निगाहें होनी चाहिए. शानदार मैच, बहुत जबरदस्त मुकाबला मैदान के अंदर चल रहा है. एनबी ट्रॉफी फेस्टिवल ऑफ टेनिस क्रिकेट पुणे डिस्ट्रिक्ट टेनिस प्रीमियर लीग 2022 मुकाबला चल रहा है विक्रम वॉरियर्स और परंडा फाइटर्स के बीच. अपर साहब परंडा बिल्कुल परंडा फाइटर्स के ओनर और दूसरी तरफ से विक्रम दादा कुटबाड़. तो एक अच्छा मैच जो दर्शक देखना चाहते हैं. 18 गेंदे और जिस तरह से अब समीकरण बना हुआ है, मरुजी क्या कहना जिस तरह से ये मैच चल रहा है? हे षटक अतिशय महत्वाचं राहील. 18 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी धावा ज्या बनवायच्या त्या 32 धावा ज्या बनवायच्या आहेत या षटकावरती बरंचसं काही अवलंबून असणार आहे. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज राग आपण पाहिला विक्रांत निंबाळकर इथं गोलंदाजी मार्गावरती आपल्याला पाहायला मिळतोय आणि फलंदाजी मार्गावरती राग आपण पाहिलं तर एका बाजूने सचिन बर्गे याला आपण पाहतोय. एका संघात खेळणारे खेळाडू चाकण संघामध्ये सचिन बर्गे आणि अमर गोरे ही जोडी मैदानाच्या आत. ऑफ स्टंप के बाहर गेंद थी. गेंद को पॉइंट क्षेत्र में खेलते हुए खिलाड़ी यहाँ बाउंड्री लाइन पर मौजूद हैं. देखिए किस तरह से ये साझेदारी आगे बढ़ रही है. एक तरफ सचिन बर्गे संयम के साथ बल्लेबाजी कर रहे हैं, दूसरी तरफ से अगर अमर गोरे के पास रडार में गेंद आती तो वो बड़े शॉट खेल रहे हैं. अब जाकर रन संख्या देखिए तो समीकरण की तरफ जाना बहुत जरूरी. 17 गेंदे और 31 रनों की जरूरत. अभी भी फासला बना हुआ है. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार.
प्रमुख गेंदबाज के तौर पर विक्रांत निंबालकर गेंदबाजी करते हुए MS धोनी पैवेलियन एंड से गेंदबाजी कर रहे हैं। लेफ्ट हैंड राइट हैंड कॉम्बिनेशन। बैकफुट पर ऑन साइड पर गैप में खेलते हुए टाइमिंग बढ़िया। वारे वारे आपके वारे नारे मैदान के अंदर कमाल कर रहे हैं अमर गोरे। मैग्निफिसेंट बैटिंग। एक चौकार अतिशय सुरेख येताना आपल्याला पाहायला मिळालेला दिसतोय। परांडे फायटर्स आणि विक्रम वॉरियर्स यांच्यामधली ही जी लढत आहे ना, ही काटेकी टक्कर आहे। हा सामना सहजासहजी निश्चितप्रमाणे संपणार नाही, कारण एका बाजूला फायटर आहे आणि एका बाजूला वॉरियर्स है। बैकफुट चले के पॉइंट के ऊपर से बहुत खूबसूरती के साथ बल्लेबाजी। पहले ताकत अब नजाकत, बल्लेबाज ने की हरकत और उनको मिली बरकत। गेंद बॉडी के बाद 4 रन। सुरेख चेंडू होता इथं। अगदी आपण बघतोय थोडासा चेंडू बाउन्स झाला। पॉईंटचं क्षेत्ररक्षक अगदी आपण बघतोय डाव्या बाजूला झेपवलं होतं, त्याच्या हातामध्ये चेंडू येऊ शकला नाही, त्याच्या दुरून चेंडू निघून गेलाय आणि तोही सीमारेषेला गुदगुल्या करत निघून गेला। हा चौकार या दरम्यान आपल्याला पाहायला मिळाला। बिल्कुल मनोज सही। बहुत अच्छी क्रिकेट मैदान के अंदर अमर की तरफ से हो रही है। सीधे बल्ले से मक्खन बल्लेबाजी। गेंद इस बार डाउन द ग्राउंड बाउंड्री लाइन के बाहर जाती हुई 6 रन। मैग्निफिसेंट बैटिंग बाय अमर गोरे। दोन लागोपाठचे चौकार आणि त्यानंतरचा एक षटकार बरेच काय सांगून गेलाय। टोलेजंगा फटकेबाजी करतोय अमर गोरे आणि ज्या ज्या वेळेस संघ अडचणीत असतो ना, त्या वेळेस अमर गोरेची फलंदाजी ऑटोमॅटिकली भरली जाते। ही अमर गोरेची खासियत आहे आणि आताही तेच आहे। संघ थोड्याशा अडचणीत सापडला गेला होता, त्याच्या बॅट मधून मात्र टोलेजंगा फटकेबाजी होती। और एक अच्छा स्ट्रोक गैप में खेलते हुए, लेकिन पीछे बॉडी लाइन पर खिलाड़ी मौजूद है। लॉन्ग ऑन पर 1 रन का इजाफा। सेंसिबल बल्लेबाजी मैं समझ सकता हूँ इस वक्त बल्लेबाज की तरफ से। अब जाकर करंट रन 13.3 का है आपके पास। साझेदारी की बात करें तो 9 गेंदों में 20 रन बनाए हैं सचिन बर्गे और बल्लेबाज अमरनाथ ने। अमरनाथ 19, सचिन बर्गे 25, रन संख्या 76, 2 विकेट के नुकसान पर। 13 गेंदों में 16 रनों की जरूरत। लेग स्टंप के बाहर प्रेशर गेंदबाज के ऊपर। वाइड बॉल का इशारा। प्रेशर बन रहा है और प्रेशर को झेलना आना चाहिए, दबाव को झेलना आना चाहिए। इस वक्त विक्रम वॉरियर्स को विकेट की सख्त जरूरत है। परांडे फाइटर्स की टीम मैदान के अंदर है। अप्पा साहब परांडे टीम के ओनर हैं, वो भी देख रहे हैं ये मुकाबला। विक्रम दादा कुटवाड़ भी ये मुकाबला देख रहे हैं, टीम के ओनर। और गेंदबाजी करने के लिए विक्रांत क्रीज के गहराई में जाके ऑन साइड पर अच्छा स्ट्रोक। खिलाड़ी बाउंड्री पर मौजूद है। डीप मिड विकेट पर बहुत ही बेहतरीन फील्डिंग। 1 रन का इजाफा। रन संख्या 78, 2 विकेट के नुकसान पर। विक्रांत निंबालकर का ओवर समाप्त और सचिन बर्गे रखेंगे अपने पास स्ट्राइक। 12 गेंदों में 14 रनों की जरूरत। 12 चेंडू 14 तर बनवायचे आहेत, पण ह्या 12 चेंडूंसाठी तुमच्याकडे वेळ आता 7 मिनिटाचा बाकी। हे सगळ्यात महत्वाचं आहे। वेळ सगळ्यात महत्वाची आहे। यानंतरचा होणारा जो सामना आहे पुरंदर स्ट्रायकर्स, हा जो संघ पहिल्याच सामन्यात जिंकलेला आहे, पुरंदर स्ट्रायकरच्या विरोधात आता जो सामना चालू आहे या सामन्यातला विजेता संघ यानंतर लढणार आहे। म्हणजे फॉर्मॅट जर अगदी आपण पाहिला, पहिला सामना, दुसरा सामना, तिसरा सामना अशा प्रकारे होईल। पहिल्या सामन्यातला विजेता विरुद्ध दुसऱ्या सामन्यातला विजेता। चौथा सामना होणार आहे पहिल्या सामन्यातला पराभूत विरुद्ध दुसऱ्या सामन्यातला पराभूत। आणि 5वा सामना जो होणार आहे तो तिसऱ्या सामन्यातला पराभूत विरुद्ध चौथ्या सामन्यातला विजेता। आणि चौथ्या सामन्यात जो संघ लागोपाठ 2 सामने हारणार आहे तो या स्पर्धेला बाय बाय करणार आहे। 12 चेंडू 14। क्रीज के गहराई का इस्तेमाल करते हुए अपना पसंदीदा स्ट्रोक खेलने की कोशिश सचिन बर्गे ने की। अभी फिलहाल सेंसिबल क्रिकेट की जरूरत है बल्लेबाज को। दूसरी तरफ से 1 विकेट की तलाश में है गेंदबाज। 1 विकेट मनोज यहां मिलेगा तो कमबैक करने का मौका बिल्कुल विक्रम वॉरियर्स को भी मिल सकता है। उम्मीद पर दुनिया कायम। 78, 2 विकेट के नुकसान पर। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार राजू डिगे। पहली गेंद पर बिंदी गेंद है। कुछ अलग करने की कोशिश, सवाल पूछा गया है सचिन बर्गे के एक बार फिर वो जो कंसंट्रेशन है उसमें थोड़ी सी कमी आई है।
अलग अलग शॉट खेलने की कोशिश, बहुत अच्छी गेंदबाज राजू डी के दौरान रचनात्मक बल्लेबाजी करना चाहते थे। गेंद को परखना बहुत जरूरी है। अभी तक बहुत अच्छी क्रिकेट आपने जरूर खेली है, लेकिन पिछले 2 गेंदों पर मनोज अगरदे के बेहतरीन गेंदबाजी राजू की तरफ से हुई है। और अब एक बार फिर तीसरे अंपायर की तरफ ऑन फील्ड अंपायर जाते हुए संजय बालेराव मैदान के अंदर है, कल्याणी घोरपड़े मैदान के अंदर है और अंपायर की तरफ से नॉट आउट कहा गया। समय बहुत महत्वपूर्ण, पहली 2 गेंदें बहुत अच्छी। देखिए ये शॉट जो खेलने की कोशिश की गई थी तो इंपैक्ट कहा था बिल्कुल ऑफ स्टंप के बाहर। अच्छी अंपायरिंग, ऑन फील्ड अंपायर हुआ तीसरे अंपायर। क्वालिटी क्रिकेट, प्रोफेशनल खेल मैदान के अंदर भी हो रहा है। ब्रोकल में गेंद थी, राजू बहुत बढ़िया गेंदबाजी कर रहे हैं। बाउंड्री लाइन पर खिलाड़ी मौजूद, 1 रन मुकम्मल किया, दूसरे के लिए वापस आ रहे हैं। विकेट के बीच अच्छी दौड़, चीते की दौड़ लगाते हुए दोनों खिलाड़ी सकारात्मक सोच के साथ क्रिकेट मैदान के अंदर होते हुए 9 गेंदों का खेल और जीतने के लिए 12 रनों की जरूरत है। क्या मुकाबला चल रहा है, एक पैसा वसूल मैच मैदान के अंदर है। परांडी फाइटर्स विक्रम वारिस के बीच जीतने के लिए परांडी फाइटर को चाहिए है अभी भी यहां से इस ओवर की 3 गेंदें, मतलब 9 गेंदों का खेल आना बाकी। रन संख्या 80 रन, 2 विकेट के नुकसान पर गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार। ओहो, इस वक्त गेंद बाउंड्री लाइन की तरफ ट्रैवल होते हुए 4 रनों के लिए सचिन बर्गे के बल्ले से चौका। प्रेशर थोड़ा सा कम होता हुआ, प्रेशर रिलीज होता हुआ 4 रन। अष्टमच्या बाहेरचा चेंडू बॅटची कंडीची प्रमाणे जी होती, यष्टिरक्षकाच्या जवळून चेंडू निघून गेलाय। खूप जोरदार चेंडू होता, गती जास्त होती आणि त्यामुळेच निश्चितप्रमाणे चेंडू अगदी आपण पाहिले डीप फाईनला गेला, सीमारेषेच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळाला। पण नशीब बलवत्तर आहे सचिन बर्गेचं की स्टँडच्या वरती चेंडू पोहोचला नाही, स्टँडच्या दूरवरून चेंडू निघून गेला। बिल्कुल आपने सही कहा, गेंदबाजी करने के लिए एक बार फिर गेंदबाज राजू तैयार। बैकफुट पर जाके गेंद को ऑनसाइड पर खेलना चाहते थे, नियंत्रण नहीं है राजू का, वाइट बॉल का इशारा। इसी बीच अगरदे के 40+ के जनक जिनको कहा जाता है राहुल भैया साठे, इनका आगमन हुआ है। राहुल भैया आपका स्वागत है, वेलकम। मैदान के अंदर देखिए तो 8 गेंदों का खेल, 7 रनों की जरूरत है, 85 विकेट के नुकसान पर परांडे फाइटर्स को यह मुकाबला जीतने के लिए अभी भी 7 रनों की जरूरत है। शुरुआत राजू की बहुत ही बेहतरीन शानदार गेंदबाजी की। इस बार उड़ाया आसमान की तरफ, गेंद बाउंड्री लाइन की तरफ जाते भी घ्यावी एखादी तान, काळजात रुताबे कट्यार आणि मनोमनी तेंडुलकर होऊन ठोकावा उत्तुंग षटकार, सचिनच्या बॅटमधनं अफलातून फटका। राजूने सगळे चेंडू अतिशय अफलातून टाकले होते, पण हा चेंडू जो आहे ना थोडासा मात्र खराब पडला आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतला सचिन बर्गेने। एक षटकार त्याला खेळला आणि आता समीकरण 7 चेंडू आणि 1 धाव आणि 1 धाव घेत क्या बात है। और सचिन बर्गे सेंसिबल क्रिकेट यहाँ अपनी जीत को दर्ज करते हुए सचिन बर्गे ने शानदार बल्लेबाजी करते हुए 38 रन बनाए, 21 गेंदों का सामना करते हुए अमरनाथ गौरी ने बनाए 19 रन। और इस मुकाबले में परांडे फाइटर्स टीम ने शानदार जीत अर्जित की है। अप्पा साहब परांडे बहुत खुश और ये एक जबरदस्त मुकाबला समाप्त हुआ। दूसरा मुकाबला पुरंदर स्ट्राइकर्स और परांडे फाइटर्स के बीच होगा। ये कहानी बहुत इंटरेस्टिंग है, लेकिन देखते हैं किस तरह से आज बल्लेबाजी हुई है, जिस तरह से आज पीछा किया है। चला सामना क्रमांक 3 या ठिकाणी आपल्याला जो सुरू करायचा आहे, पुरंदर स्ट्रायकर्स आणि त्यांच्या विरोधात सामना होणार आहे परांडे फायटर्स, असे यानंतरचा होणारा सामना आहे। मॅन ऑफ द मॅच हा किताब निश्चितप्रमाणे आपल्याला द्यायचा आहे, त्याच्या अगोदर टॉस होणार आहे। इस मुकाबले की बात करें तो आज सूरज कोरम ने 49 रन बनाए थे, बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी के 24 गेंदों का सामना करते हुए। लेकिन दूसरी तरफ से आप देखें सचिन बर्गे जिन्होंने 39 रन बनाए 22 गेंदों का सामना करते हुए। अनिकेत ने अच्छा साथ निभाया, अमरनाथ ने जबरदस्त बल्लेबाजी करते 19 रन बनाए। हर्षवर्धन जिन्होंने बहुत बढ़िया गेंदबाजी की, 2 ओवर 16 रन 2 विकेट। और अब जाकर जाते हैं मैन ऑफ द मैच की तरफ। ये मुकाबला शानदार तरीके से परांडे फाइटर्स टीम ने जीता 8 विकेट से।